मग महाराज चिखलद्याला आले. हा महाराजांचा 22वा चातुर्मास होता श्रोते हो. 22व्या चातुर्मासात महाराज चिखलद्याला आले. तिथे महाराजांनी एकाने त्यांना विचारलं, आमच्या हृदयात परमेश्वराविषयी प्रेम निर्माण व्हावं, आम्ही काय करावं? महाराजांनी त्यांना दासबोध, तुकाराम गाथा, त्याच्यानंतर मी जे मागे बोललोच होतो, हे जे संतांचं वाङ्मय ते वाचा, तुमच्या हृदयात देवाविषयीचं प्रेम वाढल्याशिवाय राहणार नाही, अशी सूचना त्यांना केली. आणि तिथून प्रवास करत 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 आता मी तुम्हाला सांगतो, आता नीट कान अतिशय तयारीने ऐका. शेवटचा काळ महाराजांचा जो 23वा चातुर्मास आहे, म्हणजे 22 चातुर्मास त्यांचे झाले. आणि आता ज्या ठिकाणी महाराजांनी समाधी घेतली श्रोते हो, आपण केव्हा तरी श्रीपाद शिवल्लभ पेजवरती पुन्हा एकदा लाईव्ह करून 18 चातुर्मासातल्या गमती जमती किंवा त्या वेळेला घडलेले वेगवेगळे चरित्राख्यानं, त्या वेळेला घडलेल्या लोकांच्यावर केलेला कृपानुग्रह हा आपण यूट्यूब चॅनलवरती आणि या पेजवरती नक्की पुन्हा एकदा आपल्याला शेअर करेन. आत्ता 23वा चातुर्मास जो महाराजांचा 22वा झाला आणि तिथून महाराज जे निघाले ते प्रवास करत करत शूलपाणीचं जे जंगल, आता सध्या नर्मदा ते सरोवर डॅममध्ये ते गेलं, सरदार सरोवरमध्ये, पण खूप पूर्वी कर्नाळीला जेव्हा मी मागे आपल्याला सांगितलं 97-98ला कीर्तनाला गेलो होतो, तेव्हा आम्ही ते शूलपाणीचं जे मूळ ठिकाण आहे त्याचं दर्शन दत्तकृपेने आम्हाला सगळ्यांना त्या आयोजकांनी नेल्यामुळे घडलं होतं. आता ते पाण्याखाली गेलं, आता एक दुसरं नवीन मानलं गेलं आहे, पण ती मजा नाही जे पहिलं शूलपाणीश्वर जंगलातलं पाहिलं होतं. महाराज शूलपाणीचं जंगल ओलांडून येत असताना वाटेत ते रस्ता असा येत असताना एक गृहस्थ आला, त्याने त्यांना रस्ता दाखवला. आणि रस्ता दाखवल्यानंतर महाराजांनी सहज विचारलं, आपलं नाव काय? आपलं नाव काय? त्या माणसानं सांगितलं, मला अश्वत्थामा असं म्हणतात, माझं नाव अश्वत्थामा. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपश्च परशुरामश्च सप्तहिता चिरजीविनः. जे 7 चिरंजीव आहेत श्रोते हो, त्यातला अश्वत्थामा हा नर्मदा परिक्रमा करताना भेटतो. तो अश्वत्थामा महाराजांना नर्मदा परिक्रमा करताना शूलपाणीच्या त्या जंगलातनं, घनघोर जंगलातनं येताना त्यानं रस्ता दाखवला आणि गरुडेश्वरला आणून देण्याच्या टप्प्यापर्यंत आणून महाराजांनी अश्वत्थाम्यानं सोडलं. महाराज तिथून आले. आता महाराज ज्या वेळेला शूलपाणीचा डोंगर तो ओलांडून आले आणि अश्वत्थाम्याचं दर्शन झालं, सगळं झालं, गरुडेश्वरला आले आणि ज्या गरुडेश्वर गरुडांनी साधना केलेल्या महादेवाची ती स्थान, त्या ठिकाणी तो जो गरुडेश्वर आहे, त्या गरुडेश्वरच्या त्या ओट्यावरती महाराज बसले. आणि जसे महाराज बसले स्वस्थ चित्ताने, त्यावेळेला दत्तप्रभूंनी कानात स्वच्छ निर्देश केला, आता येथेच राहा. 3 शब्द सांगितले, आता येथेच राहा. हे शब्द इतके ठळक होते श्रोते हो, की या संपूर्ण आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये, गेल्या 20 वर्षाच्या संन्यासोत्तर प्रवासात, म्हणजे पहिला चातुर्मास ते मागच्या 22 चातुर्मासापर्यंत पदोपदी आणि पूर्वायुष्यात सुद्धा दत्त महाराज सांगतील तेच, तितकंच, तसंच त्याच पद्धतीने महाराज वागत आले होते. एकही शब्द इकडे तिकडे नाही, दत्तप्रभू सांगतील तसंच करत आले होते. कसं आणि का विचारायचंच नाही. देर इज नो रिझन नॉट टू आस्क हाऊ अँड वाय. का आणि कसं विचारायचंच नाही, कुठलंही कारण सांगायचं नाही. मला वाटतं असं नाही, तुम्ही म्हणता ना, मी नेहमी एक पद कीर्तनात म्हणतो, जौनपुरी रागातलं आहे, श्रीकृष्ण जाहला स्वतः लेखणी शाये, मी काय लिहावे मी न ठरवितो काही. का? मी काय लिहावे वाचावे बोलावे, मी काय लिहावे वाचावे बोलावे, श्रीकृष्ण योजितो कुठे कधी मी जावे. का? मी स्वतःचा आता उरलो नाही, मी काय लिहावे मी न ठरवितो काही. संपूर्ण जीवनचरित्र दत्तप्रभूंना अर्पण केलेले आपले महाराज, आता येथेच राहा. 3 शब्द आले महाराजांच्या कानात, ते शब्द घुमायला लागले. चैत्र महिना होता, वद्य पक्षातली षष्ठी तिथी होती, शके 1835. महाराज गरुडेश्वरला प्रथम आले. राजपिंपळा संस्थानामध्ये गरुडेश्वर हे येतं. ते सध्या आपल्याला कल्पना आहे की बडोद्यापासून जवळ राजपिंपळा संस्थानांतर्गत
लोकवस्ती नव्हती तिथे, ढाकणे या स्वरूपाची लोकं राहायची. म्हणजे आदिवासीच ती एक वेगळी वस्ती जी झोपडपट्टी बांधून राहत होती, तिकडे झोपड्या बांधून राहत होती. भिल्लांच्याच जमातीतला एक प्रकार ढाकणे कुटुंबीय. नर्मदेच्या पूर्वेकडे 80 मैलापर्यंत शूलपाणीचा अखंड डोंगर जंगल. नर्मदेच्या उत्तरेला नारदेश्वर, गरुडेश्वर, कोरोटेश्वर, संकेश्वर अशी दिव्य स्थानं. नर्मदेच्या दक्षिणेला इंद्रेश्वर, वरुणेश्वर अशी मोठी मोठी मंदिरं आणि आजूबाजूला सगळीकडे निर्जन असा तो भाग. आणि या नारदेश्वर मंदिरात महाराज राहायला लागले. गरुडेश्वरला नारदेश्वराचं जे मंदिर आहे तिथे महाराज राहायला लागले. मग तिथे तुम्हाला सांगतो, त्या बडोद्यातली, मुंबईतली, अहमदाबादमधली, पुण्या मुंबईची लोक एवढे महाराजांचे भक्त तिथे यायचे. 300-300 माणसं त्यावेळेला मुक्कामाला यायची. मांडव कमी पडायला लागला श्रोते हो. मांडव, एक मोठा मांडव असा घातला. महाराज नारदेश्वर मंदिरात राहत असत आणि आपल्याला असं वाटतं की टेंबेस्वामींचा फोटो पाहिल्यानंतर ते उग्र आहेत, ते कडक आहेत, ते सोळ्यावळ्यातले असं आहे, ते त्यांचं तसं आहे. हा काढून टाका, गैरसमज आहे. महाराजांच्या इतका लढिवाळ, अत्यंत स्नेहाळ, महाराजांच्या इतके कृपाळू अंतःकरणाचे सत्पुरुष या त्रिभुवनात कुठे झाले नाहीत, लक्षात घ्या. कारण ते कुटुंबवत्सल आहेत. पूर्वाश्रमीत त्यांनी गृहस्थाश्रम केलेला आहे. त्यांना गृहस्थाश्रमातल्या खाचाखोचा माहिती आहे. त्याचे खडतर संन्यासी जरी असले तरी त्याचे सटफट कोणातरी बोललेत असं कधीच वागले नाही. तो नेहमी त्यांनी समोरच्याचा विचार केला आहे. त्यांना समोरच्याची नेहमी कळम होती. प्रापंचिक जीवनातल्या काळजी त्यांना माहिती आहे, संकट माहिती आहेत. आपण उगाच त्यांच्या चेहऱ्याकडे किंवा त्यांचं ती प्रतिमा पाहिल्यानंतर असं वाटतं उग्र आहेत, महाराज असं आहेत, महाराज असेल. पुण्यात परीड बाबा म्हणायचे ना की देव कडक नसतो, भक्तच फार कडक असतात. आपणच महाराजांना फार कडक बनवून टाकलं. महाराज इतके सोजवळ आहेत. त्यांचं चरित्र ऐका आपण. महाराजांनी एक उदकशांत वास्तुशांत केली. त्या ठिकाणी नारेश्वरचा तो मंदिरातला मंडप कमी पडायला लागला लोक यायला लागल्यानंतर. मग तिथे पर्णकुटी म्हणून एक वैशाख शुद्ध एकादशीच्या दिवशी चैत्रात महाराज आले. मंडप कमी पडायला लागला. बडोद्यापासून आजूबाजूच्या प्रांतातली लोक यायला लागली. अन्न संतर्पण व्हायला लागलं. रसोडा म्हणजे अन्नपूर्णा निवास महाराजांनी तिथे तयार केलं अस्थायी स्वरूपाचं. तिथे येऊन लोक जेवायची, अन्नदान व्हायचं. प्रकार असा मजेचा घडला की ती जागा कमी पडल्यावर वैशाख शुद्ध एकादशीला महाराजांनी वास्तुशांत केली. तिथे एक मोठा मंडप बांधला गेला. तिथे कडुलिंबाचं एक झाड होतं. त्याची पानं एकदा महाराजांनी तोडून खाल्ली. आजही ते कडुलिंबाचं पान, महाराजांनी कडुलिंबाचं पान खाल्ल्यानंतर ते गोडच झालं. कडूपणा सोडून टाकला त्या झाडाने. सत्पुरुषांची काय ताकद असू शकते श्रोते हो. त्या ठिकाणी वास्तुशांत झाल्यानंतर त्याला पर्णकुटी असं नाव देण्यात आलं. आणि याच पर्णकुटीच्या ठिकाणी आज आपण गरुडेश्वरला गेल्यानंतर जे समाधी मंदिर पाहतो ना महाराजांचं, ते ह्या पर्णकुटीच्या ठिकाणीच बांधलं गेलं. जिथे बसून भाविक भक्त भजन कीर्तन करतात, महाराजांची समाधी आपल्या डोळ्याने अखंड बघतात. ते जे समाधी मंदिर आहे त्यालाच पर्णकुटी असं म्हटलं जायचं. तिथे त्याचं रितसर वास्तुशांत केली. स्वयंपाकघरामध्ये महाराज काय करायचे, मी म्हटलं कुटुंबवत्सल होते. इतकी लोक येत आहेत, आपल्याला वाटतं ते ध्यान धारणा करतच होते, योगी होते. पण ते किती काळजी असते सद्गुरूंना. त्याच्या माता भगिनी तिथे काम करायच्या ना, तर महाराज सांगितलं तुम्ही काही अंतरावर बसा. भाजी निवडून देण्याचं काम टेंबेस्वामी महाराज करून द्यायचे. भाजी चिरून देण्याचं काम टेंबेस्वामी महाराज करायचे. तुम्ही हे ऐकल्यानंतर थक्क व्हाल. टेंबेस्वामी महाराज आलेल्या लोकांच्या मुखात अन्न पडावं म्हणून स्वतः भाजी चिरून द्यायचे. स्वतः दत्त महाराजांचं नाव घेत 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 भाजी निवडून देण्याचं काम. मी इथे आहे, फुकट बसून नको खायला, लोकांना काहीतरी मदत करूया. अहो, जर टेंबेस्वामी असे वागत असतील तर आपण काय विचार केला पाहिजे, कसं वागलं पाहिजे. महाराज त्या स्वयंपाकघरात, त्या रसोड्यातल्या म्हणजे तिथल्या बायकांना उपासनेत सत्संगात येता येत नाहीत म्हणून त्यांच्यासाठी निराळं पुराण सेवा करायची. रसोड्यातल्या त्या बायकांना सहभागी करता यावं, भाजी निवडत असताना, चिरून देत असताना त्यांच्यासाठी निराळी कथा करायची, त्यांच्यासाठी निराळी पुराणाची सेवा करायची. धोंडोपंत कोपरकर म्हणून होते, ते एकदा महाराजांच्याकडे यायला निघाले आणि नर्मदेला एवढा पूर आला की त्या लाटांमध्ये ती अशी नौका इकडे व्हायला लागली. त्यांनी फक्त महाराजांना मनापासून हाक मारली, महाराज आता या नर्मदेतच आमचा शेवट होईल, तुमच्या चरणाचं दर्शन होणार नाही. महाराजांचा अतिशय अर्थतेने धावा केला श्रोते हो. तेवढ्याच त्या लाटा थांबल्या. थोड्या वेळात नाव गरुडेश्वरला आली. त्या कोपरकरांना, धोंडोपंत कोपरकरांना महाराजांचं दर्शन झालं. एक बाई एकदा महाराजांच्याकडे, चातुर्मासच्या काळातल्या गमती सांगतोय, 23व्या चातुर्मासातल्या काळात, नाकात नथ घालून आणि दागिना घेऊन नारळ महाराजांच्यापुढे ठेवला आणि नथ तिची बहुतेक खाली पडली. आपल्या काही अंतरावरती गाव होतं तिकडे गेली आणि परत आली. का? नथ गेली. ती म्हणली मी तुमचा नमस्कार करत असताना नथ पडली, नथ मिळत नाहीये. महाराज म्हणाले तर इथे एवढी लोक येतात, आपल्या आपल्या वस्तूची काळजी आपण घ्यायची. पण ती म्हणाली अहो हे नारळ प्रसाद तुम्ही दिला होतात आणि तो मी घेऊन गेले आणि ते असं झालं तसं झालं, ती नथच मिळत नाहीये. महाराज म्हणले हा नारळ प्रसाद आहे ना, फोडा म्हणाले माझ्यासमोर.
तो नारळ फोडला आणि त्या नारळाच्या आत ती पडलेली नथ सापडली. महाराजांनी अशा अनेक अनेक लीला त्या चातुर्मास्य काळात, शेवटच्या काळात, ज्याला म्हणतो या, ज्याला असं म्हणूया लाईम लाईटमध्ये आल्यासारखं म्हणूया, किंवा थोडंसं प्रकाशितरित्या काय झलक येते जरा झाकी दाखवूया. पावसते स्वरूपानंद म्हणतात, जो दावी चमत्कार त्यासी नमस्कार, ऐसा व्यवहार जगती असे, स्वरूपी साचार नांदे चराचर, तयासी नमस्कार कोण करी. जो स्वरूपात साचार असतो त्याला कोण नमस्कार करतं, पण जरा केव्हा तरी एखादी झलक दाखवावी लागते, म्हणजे मग लोक ठिकाण्यावरती येतात. त्या बाईची तर गोष्ट झाली. गोपाळ बुवा राजाध्यक्ष नावाचे एक महाराजांचे लाडके होते. महाराजांचा जिथे जिथे चातुर्मास झाला तिथे गोपाळ राजाध्यक्ष नेहमी गेले. महाराज गरुडेश्वरला इथे कळल्यानंतर हे जीव टाकून तिथे पोचले. पण तिथे इतकी गर्दी होती की 2-3 दिवस ते आले, ज्याला एक्नॉलेजमेंट म्हणतो, दखल घेणं. ते गोपाळ बुवा राजाध्यक्ष आलेत, महाराजांची दृष्टादृष्टच झाली नाही त्या गर्दीत. आणि त्या गोपाळ बुवांना असं वाटायला लागलं, आता इतका लोकसंग्रह महाराजांचा वाढलाय की बहुतेक मी इतके वर्ष महाराजांच्या संन्यास दीक्षेनंतर जातोय, पण बहुतेक महाराज विसरले असावेत. ठीक आहे, हरकत नाही, आपण जर दर्शन घेतलं, महाराज सत्पुरुष आहेत, त्यांच्याशी नित्य नूतन नवीन नवीन लोक भेटत राहतील, म्हणून त्यांचा माझ्यावरती स्नेहभाव कमी तर झाला नाही ना, माया पातळ तर झाली नाही ना. म्हणून फक्त रात्री झोपताना त्यांच्या डोळ्यातनं गहिवर आला, पाणी आलं, आणि ती आलेली गहिवर आलेली संवेदना महाराज अंतर्ज्ञानी होते. त्यांच्या लक्षात आलं की अरे इतक्या लोकांच्यात आपण गोपाळ बुवांना एक्नॉलेजमेंट द्यायची राहिली, त्यांना मी तुम्हाला आलेलं आहे, मी लक्षात घेतलं आहे, दखल घेतली आहे, हे बोलायचं राहिलं. पहाट झाल्यानंतर महाराज थांबले नाहीत. शौचागमन करून आल्यानंतर, स्नान केल्यानंतर पहिले गोपाळबुवा कुठे त्यांना शोधलं आणि सांगितलं, कसे आहात तुम्ही, घरातले कसे आहेत. सगळ्यांची नावं घेऊन चौकशी केल्यानंतर ते ढसाढसा डोळ्यात पाणी काढून रडायला लागले. म्हणाले, महाराज मला कालपर्यंत असं वाटलं की तुम्ही मला विसरला बहुतेक, परंतु आज तुम्ही आठवणीने माझं चौकशी केली, घरातल्या सगळ्यांची चौकशी केली. महाराजांनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. जीवाचा शिवाशी एकदा संबंध झाल्यानंतर शिवस्वरूप कधी विसरत नसतं. तुम्ही एकदा माझ्या चरणाशी आल्यानंतर तुम्ही माझे आहात, मी कसा विसरेन तुम्हाला. हां, व्यवस्थेमध्ये, व्यवस्थापनामध्ये मी नाही बोलू शकलो, पण तुम्ही माझेच आहात सगळे, मी कसा विसरेन. गोपाळबुवांच्यावरती राजाध्यक्षांच्यावर कृपा केली. एक माणूस एकदा नर्मदा परिक्रमा करताना चातुर्मासात आला आणि सहज महाराज बोलून गेले. याला तिथे त्यावेळेला व्यवस्था बघणारे जे होते ते अमृत सबनीस म्हणून होते. महाराज म्हणले, सबनीस यांना साबुदाणा बरोबर द्या. त्याच्या पोटात गोळा आला सबनीसांच्या, कारण तिथं साबुदाणा हा विषयच नव्हता. आत्ता आपण गेलो तरी गरुडेश्वरला गर्दी नसते, त्याला तर महाराज राहत असताना काहीच गर्दी, वस्ती नव्हती, काही दुकानं नव्हती, कुठनं साबुदाणा देणार. बडोद्यातनं लोक आली, कुठून आली तरच, इकडनं भरोचकडनं आली, इकडनं कुठनं आली, जर मुंबईकडनं आली तर काहीतरी साधन सामुग्री असायची, कुठून देणार. पण महाराजांच्या पुढे बोलता यायचं नाही. एवढ्यात ते हो हो म्हणाले, पण पोटात गोळा आला. त्या नर्मदा परिक्रमा करणाऱ्याला घेऊन महाराज ते सबनीस पुढे आले. तोपर्यंत तिथला काम करणारा एक कामगार आला. तो म्हणाला, महाराज एक काम करा, इकडे कोणीतरी एकाने संकल्प केला होता की माझ्या मनातला संकल्प पूर्ण झाला की स्वामींसाठी काहीतरी पाठवीन, त्याने हा साबुदाणा पाठवला म्हणत. तो साबुदाणा उचलला. सत्पुरुषांच्या शब्दात काय किंमत असते श्रोते हो. तो साबुदाणा उचलला. सबनीस म्हणाले, महाराज की जय हो. महाराज तुमचा अधिकार मोठा आहे म्हणाले. महाराज तुमचा अधिकार मोठा आहे. एक एक महाराजांनी लीला दाखवल्या. बडोद्याचे विठ्ठल सोनार म्हणून होते, त्यांनी पंचधातूची मूर्ती आणली, ती महाराजांनी चलप्रतिष्ठा केली आणि रात्री तिथे नागाचा वावर सुरू झाला. मग महाराजांनी त्या ठिकाणी काय केलं की सगळ्यांना बाहेर काढलं आणि स्वतः त्या नागदेवतेला सांगितलं की तुम्ही त्रस्तता देऊ नका, तुम्ही त्रास देऊ नका. तो नाग रात्रभर त्यानं काही केलं नाही आणि त्याच्यानंतर मात्र असा चमत्कार घडला की दुसऱ्या दिवशी सकाळी तो नाग निघून गेला. अंबादास भाले नावाचे ग्रस्त आले होते. सतत आवक जावक, सतत शिधा पाणी, सतत 300, 250, 300 माणसं, आवक जावक. पेटीत जे जे पैसे जमतील ते खर्च करायचं. एकच व्यवहार, जमतील ते खर्च करायचे. आता शेवटचे 4-5 फक्त रुपये शिल्लक राहिले होते. माणसं तर 100-200 होती. शिधा पाणी कुठून आणणार. ते सबनीस म्हणाले, महाराज पंचायत आहे, काय करायचं काय करायचं काय करायचं म्हटल्याच्या नंतर असा प्रकार घडला की दत्तप्रभूंना काळजी म्हणाले. दत्त महाराजांना प्रार्थना केली आणि नंतर काही तासांनंतर त्या पेटीकडे बघितलं तर अंबादास भाले नावाचा मराठवाड्यातला महाराजांचा एक शिष्य आला होता. त्याच्या शेतात महाराज जाऊन आल्यानंतर त्याचं पीक येत नव्हतं, पण महाराज काही वर्षापूर्वी मराठवाड्यात नरसीला जात असताना त्याच्या ठिकाणी थोडासा कमी नरसीला जात असताना त्याच्या शेतात न गेल्यानंतर त्याचं शेत पिकलं, भरपूर पीक आलं, भरपूर उत्पन्न प्राप्त झालं. म्हणून त्याने सोन्याच्या गिन्नी जुन्या काळातल्या त्या आणल्या आणि महाराज गरुडेश्वरला कळल्यानंतर महाराजांना आवडणार नाही म्हणून दत्त महाराजांना दाखवलं आणि ते त्या पेटीत टाकलं होतं. यांनी ती पेटी उडून बघितली, ते 4-5 रुपये होते, ते सोन्याच्या गिन्न्या 1000 होत्या.
पुढचे 15 ते 20 दिवस 200-300 माणसं आली तरी सुद्धा काम. लक्षात ठेवा, सत्य संकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी सर्व मनोरथ. जेव्हा आपण एका शक्तीवरती पूर्णतः डिपेंड असतो तेव्हा ती शक्ती सगळी काळजी घेते. श्रोते हो, पूर्णतः काळजी ती शक्ती घेत असते. अशा अनेक लीला महाराजांनी केल्या. एकदा एक उच्च शिक्षित, जरा ज्याला आपण म्हणूया आजच्या काळात ज्याला सोफॅस्टिकेटेड असा एक माणूस आला. जरा इंग्रजी शिकलो, इंग्रजी फाडफाड बोलता आलं म्हणजे माणसाला आपण फार मोठे होत असं वाटतं. तो महाराजांशी शास्त्र चर्चा करायला, तो असा सुटाबुटात असा महाराजांच्या पुढे बसला. महाराज म्हणाले, आधी जानवं तुटलंय ते बदला, जानवं तुटलंय ते आधी बदला. तो म्हणाला, मी सदरा मी घातलाय, माझ्या अंगातलं म्हणजे अंगात परिधान केलेलं जानवं तुटलंय की काय तुम्हाला काय माहिती आहे? महाराज म्हणाले, सदरा काढून बघा. त्याने सदरा काढला आणि बघितलं तर खरोखरच जानवं तुटलेलं होतं. त्याने महाराजांना शरणागती पत्करली. महाराज ते म्हणले, तुम्ही कसं ओळखलं? म्हणले, त्याच्या खोलात तुम्ही शिरू नका, आधी स्नान संध्या करा, बाकीचं ईश्वरा धर्माचरण करा आणि मग इकडे शास्त्रचर्चा करायला या. अशा अनेक लीला महाराजांनी 23व्या चातुर्मासात केल्या. श्रोते हो, एक दिवशी चमत्कार झाला. लोक अनेक यायची आणि तिथे सेवक वर्गातला एक सेवक होता. तो मोठी मोठी पातेली घासायला नर्मदेवरती जायचा. ते पातेलं घासता घासता ते पातेलं नर्मदेतनं असं पलीकडे सरकलं. लाटेतनं पुढची लाट, त्या लाटेतनं पुढची लाट. ते लाट पुढे गेलं. तो घाबरला सेवक वर्ग, जो होता सेवक कर्मचारी. तो धावत महाराजांच्याकडे आला. महाराजांना म्हणला, महाराज अहो ते एवढं मोठं पातेलं गेलं म्हणला वाहून. महाराज म्हणाले, असं कसं गेलं? म्हणाले, मी धुवत असताना घासत असताना ते पातेलं गेलं म्हणल्यानंतर महाराज तो घाट उतरून खाली आले आणि आई नर्मदेला प्रार्थना केली, आई तू आई आहेस ना गं, 300 माणसं इथे रोज जेवत आहेत आणि हे जर पातेलं गेलं तर एवढ्या कमी वेळामध्ये आम्ही बडोद्यापासून पुन्हा पुढची निर्मिती नाही करू शकत, इथे नाही आणू शकत. तू देणारी आहेस ना सगळ्यांना, मग तू घेतलंस कसं? तू आमचं पातेलं आम्हाला परत दे. काय संवाद आहे पहा. आपण माणसांशी संवाद करत नाही, महाराज नदीशी संवाद करत होते, म्हणून ते महाराज होते. नदीला संवाद केला आणि तुम्हाला आश्चर्य सांगतो, ते पातेलं नजरेसमोर असं लांब दिसत होतं, जड पातेलं. लाटेमागे लाट उलट्या दिशेने येत गेली आणि महाराज उभे होते तिथे. ते पातेलं चालून महाराजांच्या पायापुढे आलं. अशा दिव्य घटना गरुडेश्वरला घडायला लागल्या. श्रोते हो, लोक मंत्रमुग्ध व्हायची. महाराजांचा अधिकार जाणून वारंवार वंदन त्यांना करीत राहायचे. एकदा बडोद्याच्या गणेश मंदिराचे एक गणपती बुवा गाणपत्य आले आणि हे सबनीस होतेच. सबनीसांना जायचं होतं बडोद्याला, या गणपती बुवांना पण जायचं होतं बडोद्याला. त्या दिवशी होती संकष्टी चतुर्थी. महाराज म्हणाले, आज चतुर्थी आहे, उपास पारणं सोडा आणि मग बडोद्याकडे जा उद्या सकाळी. त्यामुळे नाही मला गडबड आहे. सत्पुरुषांच्याकडे गेल्यानंतर जातानाची वेळ आपण ठरवावी, परत येतानाची वेळ ते सांगतील तेव्हा जावं, असं एक शास्त्र आहे अध्यात्मातलं. ते जेव्हा जा म्हणतील तेव्हा जावं, आपल्या बुद्धीनं चलबिचलता नाही करावी. महाराजांनी स्पष्ट निर्देश केला, पण यांची चतुर्थी सांभाळायची होती. ते म्हणाले, मी निघतो. महाराजांना सबनीसांना म्हणाले, सबनीस चतुर्थीचं पारणं जेवल्याशिवाय जायचं नाही. मग त्याच्यानंतर चमत्कार घडला. या बुवांना, गणपती बुवांना बडोद्यात पोचायला जवळ अंतर असून 3 दिवस लागले, नौकाच मिळाली नाही. पण सबनीसांना एका माणसाने व्यवस्था केली. तिलकवाड्यातनं पुढे प्रवास करत करत ते मात्र दुसऱ्या दिवशी निघाल्यानंतर पोचले. सत्पुरुषांच्या आज्ञेचं पालन नेहमी करावं माणसाने. ते सांगतात तसं वागावं. काय ताकद असते हो बोलण्यात, काहीतरी नियोजन असतं, त्यांना पुढचं कळत असतं अदृष्टातलं. इकडे महाराजांचा चातुर्मास तर पूर्ण झाला, 23वा चातुर्मास. अनेक लोकसंग्रह, कुठून मराठवाड्यातनं लोक, विदर्भातनं लोक. मी सांगत गेलो तर अख्खी रात्र निघून जाईल श्रोते हो. इतक्या लीला त्या 23व्या चातुर्मासात झाल्या. आता चातुर्मास तर संपला. महाराजांनी पुढचं संचार करत असताना पुन्हा कानात स्पष्ट निर्देश झाला, आता येथेच राहा, आता तुला इथेच राहायचं आहे शेवटचं. मग महाराजांनी सगळ्यांना आपल्या शिष्य परिवाराला सांगितलं, सीताराम महाराजांपासून, गुळवणी महाराजांपासून, सगळ्यांना, गांडाबुवांपासून सगळ्यांना सांगितलं की आता येथेच राहा, अशी दत्तप्रभूंची आज्ञा आहे. माझा संचार थांबलेला आहे, माझा प्रवास थांबला आहे, बहुतेक जीवनाचा प्रवाससुद्धा थांबायची दिशा दिसते दत्तप्रभूंच्या इच्छेने. आता माझं जे काही शेवट होईल ते इथेच होईल. म्हणून महाराजांनी सगळ्यांना निर्देशित केलं. मग लोक तिथे यायला लागली. काय काय चमत्कार झाले आपल्याला सांगतो. दसरा तिथे साजरा झाला. महाराजांच्या सान्निध्यात दिवाळी गरुडेश्वरला सगळी साजरी केली. दसरा बघा, लक्षात ठेवा, आषाढ पौर्णिमा, श्रावण पौर्णिमा, भाद्रपद पौर्णिमा, 2 महिने झाले. चातुर्मास तर संपला. चातुर्मासातले हे मी तुरळक काही गमती सांगितल्यात मी तुम्हाला. तुरळक असे अनेक लीला घडल्या, त्यातल्या मी तुरळक 2-4 फक्त आपल्या पुढे पेश केल्या, सांगितल्या. इथे याच्यानंतर एक मजा घडली. दसरा झाला, मग दिवाळी झाली, मग दत्तजयंतीचा उत्सव दणदणीत साजरा झाला. त्यात गरुडेश्वरच्या मूर्तीचं वैशिष्ट्य श्रोते असं आहे की ती शिवदत्त आहे, मध्ये शंकर आहेत तिथे. आत्ता मध्ये काही महिन्यापूर्वी सरदार सरोवराला गेल्यानंतर मोदीजी पण नमस्कार करून रीतसर पूजा करून आले होते. ते मंदिर अतिशय जागृत आहे, लक्षात ठेवा. ती मध्ये जी मूर्ती आहे ती दत्तप्रभूंची शिवदत्त आहे.
महाराज त्या ठिकाणी राहिले. आणि आता मात्र काय झालं, खूप लोकांची गर्दी व्हायला लागली. महाराज त्या शेवटच्या टप्प्यात तिथे राहत असताना इतके कडक आचरण बाकीच्या बाबतीत असून सुद्धा महाराजांच्या चरणांना स्पर्श करता येत होता का? त्याचं उत्तर होय असं आहे. आपल्याला वाटतं की काहीतरी विचित्रपणा येतोय, पण केव्हा महाराज एरवी नेहमी सोहळ्यात असायचे, परंतु टेंबेस्वामी महाराज सकाळी बहिर्गमनाला म्हणजे शौचाला म्हणून बाहेर गेले की तिथे जात असताना कोणी स्पर्श केला तर ते स्पर्श करून घ्यायचे. स्पर्श करून आल्यानंतर म्हणजे शौचागमन करून आल्यानंतर हातपाय धुतल्यानंतर आंघोळ करण्यापूर्वी जर कोणी त्यांच्या पायावर स्पर्श केला, प्रत्यक्ष कपाळ ठेवून स्पर्श केला, तर ते स्पर्श घेत होते. एके दिवशी चमत्कार झाला की एक गुजराती बाई ती एवढी प्रभावित होती महाराजांच्या त्या लीला बघून की तिला असं वाटलं की महाराजांच्या चरणांना स्पर्श करावा. त्या बाईची श्रद्धा पहा, तिने नर्मदेत स्नान केलं, सचैल स्नान, पूर्ण कपड्यानिशी ओली चिंब. आणि महाराज शौचाला जाऊन झाल्यानंतर स्नान करण्यापूर्वी पायाला स्पर्श करू देतात हे पाहिल्यानंतर ती गेली आणि तिने महाराजांच्या पायावरतीच नतमस्तक झाली. महाराजांनी विचारलं, मैया आपण कोण? ती म्हणाली मी असं. मग स्पर्श का केला? माझी अजून अंघोळ नाही झालेली. ती म्हणाली पण माझी झाली आहे आणि तुम्ही तर परब्रह्म स्वरूप आहात, तुम्हाला कसलं आलं सोळवळ? महाराजांना इतका आनंद झाला, त्यांनी सांगितलं तुझा क्रममुक्तीनं उद्धार हो, तिला आशीर्वाद दिला. अहो, ज्या पुरुषाच्या दर्शन मात्रे होती कृतार्थाभागी. टेंबेस्वामींचा मठातला फोटो पाहिला तर आमचं चित्त भरून येतं. प्रत्यक्ष टेंबेस्वामींच्या पायावरती नतमस्तक व्हायला मिळणं काय चेष्टा आहे का मला सांगा श्रोते हो. राजपिंपळ्याला एक सरकारी अधिकारी होता, तो देवी भक्त होता, पण त्याची बायको होती, त्याची महाराजांच्यावर श्रद्धा होती. तिने काय केलं, राजपिंपळ्यापासून गरुडेश्वरला तुळशी, बेल, फुलं, फळं, काही भाजी हा तिथे येणाऱ्या भक्तांसाठी पाठवायला सुरुवात केली. पण ती नवऱ्याला सांगायची तर तो नवरा म्हणायचा नको, कारण ते दत्त भक्त आहेत, मी देवी भक्त आहे, तिथे गेल्यावर त्यांनी मला दत्तभक्ती दिली तर माझं ते जमायचं नाही, म्हणून तो कधी जायचा नाही. मग या बाईनं एक पोस्टमन होता, त्या पोस्टमनच्या करवी नेहमी शिधा, पाणी, तुळशी, बेल पाठवायची व्यवस्था करायची ती बाई. एक दिवशी असा प्रकार घडला की नेमकं या नवऱ्याला सरकारी अधिकाऱ्याला गरुडेश्वरलाच जावं लागलं. मग त्या बायकोनी सांगितलं, आज तुम्ही मुद्दाहून नाही आत्तापर्यंत नाही गेलात, पण आता तुमची ड्युटीच तिथे लागली आहे, तर महाराजांचं दर्शन घेऊन या. तो घाबरत 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 गेला, महाराजांना नमस्कार केला आणि महाराजांनी चक्क देवी महात्म्यावरती पुराण त्या दिवशी सांगितलं. देवी महात्म्यावरतीच पुराण सांगितलं आणि तो बघतच बसला दिगमुडून, महाराजांचं ऐकत बसला. महाराज त्याला देवीचं महात्म्य सांगायला लागले, देवीची शक्ती कशी, अपराशक्ती कशी, देवीचं महात्म्य काय, सगळं सगळं सांगितलं. आणि पटकन शेवटचं वाक्य बोलले, तुमची उपासना देवीची आहे ना, तुम्ही देवीला सोडू नका. दत्त महाराजांची उपासना मी तुम्हाला म्हणाले कधी देणार नाही, तुम्ही देवीलाच भजत राहा. त्या माणसाच्या डोळ्यात घळघळ घळघळ पाणी यायला लागलं. सत्पुरुष हे कसे अंतर्ज्ञानी असतात पहा. गरुडेश्वरला महाराज राहायला असताना आता हा शेवटचा टप्पा, दत्त जयंती झाली, आता मार्गशीर्ष झाला. महाराजांनी देह कधी ठेवला? आषाढ प्रतिपदेला, म्हणजे आजच्या दिवशी. मार्गशीर्ष महिना, दत्त जयंती झाली, आता मार्गशीर्षानंतर पौष, मग माघ, मग फाल्गुन, मग चैत्र, मग वैशाख, मग ज्येष्ठ आणि मग आषाढातला पहिला दिवस. आता शेवटचे 6 महिने, ज्याला काउंटडाऊन म्हणतात इंग्लिशमध्ये श्रोते हो, तसे शेवटचे 6 महिन्याचा कालावधी इतका जबरदस्त गेला की पुण्यातले योगीराज गुळवणी महाराज त्यांना राहवलं नाही आणि त्यांनी महाराजांना पत्र पाठवलं, महाराज चिखलद्याला रस्ता खराब आहे, येऊ नका असं तुम्ही स्पष्ट निर्देशित केलं होतं, पण गरुडेश्वरला यावं अशी माझी इच्छा आहे, येऊ का सेवेसाठी? श्रोते हो, 2 तास झालेले आहेत बरोबर, मी बोलतोय आपण ऐकताय, पण हा शेवटचा टप्पा फक्त आपण ऐकायलाच पाहिजे. तरी 442च्या संख्येने आपण ऐकताय, 450च्या संख्येने. आपल्या सगळ्यांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार. एवढी रात्र होऊन सुद्धा आपण सगळे ऐकताय तळमळीने. पण हा विषयच इतका मजेदार आहे आणि जितकं बोलू तितकं कमी आहे हो, जितकं बोलू तितकं कमी आहे, जितकं सांगू तितकं कमी आहे, ऐकू तेवढं कमी आहे. किमान ती सांगण्याची लीला, त्यांच्या जीवनचरित्र सांगण्याची संधी या निमित्ताने आम्हाला मिळते. तुम्ही ऐकण्याच्या निमित्ताने धनी होताय. याचा सदुपयोग नक्की करून घेऊया, या लीला कानात साठवून ठेवूया. हे फारच काय वाचून सुद्धा कळतंच, पण वाचल्यापेक्षा असं हार्ट टू हार्ट जे बोललं जातं, सांगितलेलं जे हृदयापर्यंत पोचतं ते वाचून नाही पोचतो, तितकं नाही पोचत. लक्षात घ्या, वाचा तुम्ही 100 पुस्तकं वाचा, पण पुस्तकं वाचून हृदयापर्यंत पोचत नसतात. पुस्तकातला गर्भित अर्थ जेव्हा जिवंत माणसाला सांगतो तेव्हा ते जे हृदयाचा ठाव घेतात आणि मग डोळ्यात अश्रुधारा सुरू होतात. आपण जे लिहिताय ते खरं आहे. जर सांगताना मी सद्गत होत असेल तर ऐकताना आपण रडत असाल याची मला पूर्ण खात्री आहे, कारण आपला टेंबेस्वामींच्या प्रति तो भाव काय आहे तो मी जाणतो. पण आज टेंबेस्वामींची ही 106वी पुण्यतिथी आहे, सांगायलाच पाहिजे, भरभरून बोललं पाहिजे. शेवटचा भाग सांगतो. महाराजांना गुळवणी महाराजांनी पत्र पाठवलं, महाराज चिखलद्याला मी येऊ नये असं तुम्ही सांगितलं. आता जो गुरु शिष्यांचा जो समागम आहे ना, ऐकण्यासारखा, डोळ्यात घळघळ पाणी असाच विषय लक्षात घ्या.
म्हणाले महाराज या ठिकाणी तरी तुम्ही मला मनाई करू नका. मला त्यांना माहीतच नव्हतं की आता महाराज ठेवणार आहेत, देह ठेवणार आहेत काही दिवसांनंतर. महाराजांनी त्यांना सांगितलं की मागच्या वर्षी मी तुम्हाला येऊ नका असं सांगितलं होतं, पण या वर्षी तुम्ही नक्की या म्हणाले, नक्की या. आणि मग गुळवणी महाराजांना जो काय आनंद झाला तुम्हाला सांगतो. आपल्या आईला सांगितलं, आई मी निघतो, माझ्या सद्गुरुनाथांनी मला बोलावलं आहे. एखादं वासरू आईला प्यायला जातं ना संध्याकाळच्या वेळेस धारा काढताना, आम्हाला खेड्यापाड्यात हा अनुभव असतो. शहरातल्या लोकांना डायरेक्ट पिशवीचं दूध येतं, पण एखादी वासरू जेव्हा गाईला प्यायला जातं ना, ते किती तळमळत असतं. ते कसं झटके देत देत त्या सडाला लागत असतं आईच्या, ते दूध स्तनपान करत असतं, ते सडाला कसं पीत असतं. ते एकदा केव्हा तरी शहरातल्या लोकांनी पाहावं. ती जी तळमळ आहे, ती जी ओढ आहे, तो जो भाव आहे, तो सत्शिष्याला सद्गुरूंच्या दर्शनासाठी असावा लागतो. ते जे निघाले गुळवणी महाराज, तडक गरुडेश्वर गाठलो त्या ठिकाणी. आणि गरुडेश्वरला आल्यानंतर महाराजांची पर्णकुटीत महाराज मुक्कामाला होते. आणि त्यावेळेला पर्णकुटीत मुक्कामाला असताना गुळवणी महाराजांची व्यवस्था एके ठिकाणी राहण्याची केली होती नारदेश्वरच्या मंडपात. आणि रसोड्यामध्ये सामूहिक ठिकाणी गुळवणी महाराज सगळ्यांच्याबरोबर तिथे जेवित होते. आता चमत्कार काय झाला, महाराज जिथे राहत होते, जो नारदेश्वरच्या पुढे आत्ता जिथे समाधीस्थळ आहे, तिथे आणखीन एक संन्यासी राहत होते, ब्रह्मानंद तीर्थ नावाचे. ते आणि महाराज दोघं एकत्र राहायचे. तर गुळवणी महाराजांना सतत असं वाटायचं की मला जितका सहवास त्यांचा मिळेल तेवढं पाहिजे. मी का कॉमन म्हणजे तिकडे का जाऊ, मला जितका सहवास टेंबे स्वामींचा मिळेल तेवढा पाहिजे. कुठल्याही शिष्याला असंच वाटतं की नाही. तर गुळवणी महाराजांना पण तसंच वाटलं. महाराजांनी त्यांची ती तीव्रता, मनातला भाव ओळखला आणि महाराज म्हणाले की वामन, तुम्ही आता तिकडे नाही जेवायचं, तुम्ही आमच्या इकडे जेवायचं, म्हणजे तुम्ही आमच्या इथे राहायचं. मग काय आनंद झाला. एखाद्या दरिद्र्याला घबाड मिळावं तसं टेंबे स्वामी आणि ब्रह्मानंद तीर्थांचा सहवास मला लाभणार. काय गुळवणी महाराज अक्षरशः प्रसन्न चित्त झाले तुम्हाला सांगतो. इतका 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 आनंद झाला गुळवणी महाराजांना. वाद गुळवणी महाराज म्हणजे वामन दत्तात्रय गुळवणी. चेष्टा नव्हती, शक्तिपाताचा महामेरू. काय साधं काम आहे का. टेंबे स्वामींच्या पश्चात केवढं मोठं कार्य केलं हो. आज जे जे वाङ्मय आपण वाचतोय ना, ते फक्त आणि फक्त आणि फक्त आणि फक्त आणि फक्त गुळवणी महाराजांच्यामुळे वाचतोय. त्यांच्याविषयी लाखो वेळा कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी कमी, लक्षात घ्या. करोडो वेळा त्यांच्या पायावरती लोटांगण घ्यावं तेवढं कमीच आहे, लक्षात घ्या. हे गुळवणी महाराज वेडेपिसे झाले आणि महाराजांच्या सहवासात सेवेला लागून गेले. ब्रह्मानंद महाराजांच्या सहवासात, ब्रह्मानंद तीर्थ आणि टेंबे स्वामींच्या सहवासात गुळवणी महाराज राहू लागले. आणि इतका अपार आनंद झाला की ते जे ब्रह्मानंद तीर्थ होते ते एका वेळेला 1 किलोचा भात जेवायचे, वर्णन आहे. आणि मग महाराज म्हणाले, तुझी भूक केवढी आहे. म्हणले, ह्यांच्या 1 किलोमध्ये माझं नक्की भागेल. म्हणजे तेवढ्या 1 किलोच्या भातामध्ये गुळवणी महाराज आपलं भागवून घ्यायचे जे काय असेल ते. आणि तिथे एकत्रितपणे गुरुजींच्या बरोबर. लोकांना वाटायचं टेंबे स्वामी झोपतात तरी कधी, कारण महाराज नेहमी जागेच असायचे. फक्त लोकांच्यासाठी ते रात्री डोळे मिटून झोपलेले असायचे. आणि जेव्हा सकाळची वेळ व्हायची तेव्हा महाराज गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त असं त्रिकाळ म्हणायचे. आणि महाराज झोपेतनं म्हणजे अंथरुणातनं जागे व्हायचे आणि आपली दिनचर्या सुरू करायचे. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त असं त्रिकाळ म्हणायचे आणि दिनचर्या सुरू करायचे. मग महाराजांनी काय करावं, गुळवणी महाराजांनी ते उठल्यानंतर आंब्याची पानं आणावीत, ते देठ दंतधावनासाठी. मग शौचागमनासाठी व्यवस्था करून ठेवावी. महाराज शौचागमनाला म्हणजे शौचाला जाऊन बहिर्गमन करून आले की त्यांना मातीचे गोळे तयार करून ठेवावेत. एक आदर्श सत्शिष्यानी कसं वागावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गुळवणी महाराज होते, लक्षात घ्या. महाराज स्नानाला नर्मदेत गेले की इकडे गुळवणी महाराजांनी तो जो आश्रम होता नारदेश्वराचा मंडप, तो केर काढावा, तिथे शिणानं सारून घ्यावं. उत्तम अशी रांगोळी, कलाकारच होते, चित्रकार होते, उत्तम रांगोळी काढावी, गुरूंच्या अन्निकासाठी सगळी व्यवस्था करून ठेवावी. असा सुंदर असा काळ गुळवणी महाराजांचा चालू होता हो. एके दिवशी गंमत घडली. नारदेश्वराच्या घाटातनं एक अवघड अशी वाट होती. तिथून उडी मारून खाली गेल्यानंतर टेंबे स्वामी सगळ्यांना चकवा देऊन तिथे जाऊन आंघोळ करायचे, म्हणजे माझ्या बाजूला कोणी येऊ नये. गुळवणी महाराजांनी ते नेमकं हेरलं की महाराज आपल्या अंगावरचं पाणी कुणावर जाऊ नये म्हणून वाट चुकून त्या नारदेश्वराच्या घडीतनं खाली उतरतात नर्मदेत स्नानाला. एक दिवशी काही गोष्टी ह्या विचारून करायच्या नसतात, काही गोष्टी करून मोकळं व्हायचं असतं आणि मग नंतर सांगायच्या असतात शिष्य परंपरेत सुद्धा. महाराज गुळवणी महाराज एकदम आत गेले. महाराजांनी बुडी मारायला आणि गुळवणी महाराजांनी त्यांच्या थोड्या अंतरावरतून, एक माणूस बरा अंतरावरतून बुडी मारायला एक गाठ झाली. त्यांनी लांबनं पाहिलं. अरे म्हणाले, तू इथे कसा. म्हणाले, महाराज तुमच्यासारख्या सत्पुरुषाच्या अंगावरचं पाणी माझ्या अंगावर यावं म्हणून. म्हणाले, ओळखलं, ठीक आहे, काय हरकत नाही. ते कारण ते एकत्र राहिलेच होते हौनूरच्या चातुर्मासात सुद्धा एकत्र 1 महिना. मग महाराजांनी तिथे सुद्धा, गुळवणी महाराज किती भाग्यवान असतील हो, त्यांच्या भाग्याची कल्पनाच करणं थोडं आहे. 1 महिना त्या माणसाला, त्या व्यक्तीला हौनूरला चातुर्मासात मुक्काम मिळाला. सतत ते पाणी कृष्णेचं अंगावर मिळालं आणि इथे नर्मदेचं पाणी टेंबे स्वामींच्या अंगावरचं मिळावं.
किती भाग्यवान. ते स्नानाचा सगळा व्यवहार केला. मग एक दिवशी महाराजांनी सांगितलं, परशुराम शिकेरकर नावाचे गुरुजी होते, त्यांना सांगितलं महाराजांनी, असं करा, याला आमचा हा शिष्य आहे, याला पवमान शिकवा, त्याला पवमानाची संथा द्या. मग 5 अध्याय आहेत, ते पवमानाची संथा गुरुणी महाराज रोज तिथे घ्यायला लागले. महाराजांनी पवमान म्हणणं पूर्ण केल्यानं सांगितलं, ही परंपरा तुला पुढे नीट पाळायची आहे, सांभाळायची आहे. मग त्यानंतर एके दिवशी चमत्कार झाला. महाराजांच्या या चालू असलेल्या मुक्कामात रोज महाराजांची भिक्षा झाली की तिथे काही माता भगिनी बडोद्याच्या आजूबाजूच्या पंचकृषीतला यायच्या. त्या महाराजांच्या हातावर, खरकट्या हातावरती पाणी घालण्याची सेवा कोणी करायची यासाठी पुढे मागे व्हायचं. मग आज एका स्त्रीने करायचं, उद्या दुसऱ्या माता भगिनी, तिसऱ्या दिवशी तिसरीने करायचं, चौथ्या दिवशी चौथीने. पण झालं काय, 7-8 दिवसानंतर एकमेकातच चढावड सुरू झाली आणि हे सगळीकडे घडतं ग्रुपिझम. 100 वर्षापूर्वी सुद्धा ती म्हणली त्या वहिनी सततच पाणी घालतात, त्या कोड लागून गेल्या. दुसरी म्हणली त्याच का करतात, मी का नाही घालायचं. मग ती भांडणं सुरू झाली, ती महाराजांच्या कानावरती आली. महाराज म्हणले, तुमच्यापैकी कोणीच हातावरती पाणी घालू नका. माझा जो शिष्य आलाय वामन, तो रोज माझा हात धुताना खरकट्या हातावरती पाणी घालत जाईल. गुरुणी महाराजांना एवढा आनंद झाला की ते रोज ते पाण्याचा तांब्या घेऊन जायचे आणि रोज महाराज जेवले की त्यांच्या हातावरती, खरकट्या हातावरती पाणी घालायचं काम गुरुणी महाराज करायचे. हात धुवायला पाणी द्यायचे, चूळ भरायला पाणी द्यायचे. आनंदाच्या परमसीमेत होते गुरुणी महाराज त्यावेळेला. काय सेवा, गुरुसेवा करायला मिळत होती. पण एके दिवशी असा प्रकार घडला की नारदेश्वराच्या पुढे गुरुणी महाराज झोपले. वेदांत पठण पाठ करत असताना त्यांना ग्लानी आली आणि त्या ग्लानीमध्ये त्या नारदेश्वराच्या पुढचा नंदी गळ्यात अशा घंटा बांधलेला, तो असा धावत धावत येतोय आणि तो ह्यांच्या अंगावर येतोय की काय म्हणून ह्यांना जो डोळा लागला तेवढ्यात हातावर पाणी द्यायला गुरुणी महाराज त्या दिवशी उपलब्ध नव्हते, हजर नव्हते. आणि जे उठून बघतात तर त्या झोपेत जे स्वप्न जे समोर पडलं, ते स्वप्नात जे दिसलं तो नंदी अंगावरती आला असं दिसलं. आणि मग ते जागे अवस्थेत आले आणि टेंबे स्वामींना नमस्कार केला. तेव्हा महाराज म्हणाले, हरकत नाही, आजचा दिवस चुकला, पण तुझ्या आहे या मुक्कामात तू हातावर पाणी घालायची सेवा बंद करू नको. पुढे काय झालं, एक आणखीनच विलक्षण प्रकार घडला. बघा, सत्पुरुषांना जसा लोकसंग्रह लोकांच्या उद्धारासाठी आवश्यक असतो तितकाच तो त्रासदायक पण असतो. सत्पुरुषाच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी, त्याच्याबरोबर सहवासात येणाऱ्या लोकांनी समजून घ्यायचं असतं की काही ना काहीतरी समस्या आहेत त्याला. तो पण एक माणूस आहे हाडामासाचा, आपण किती त्रास द्यायचा, किती पिडायचं त्याला. महाराजांना रोजच्या रोज 70-80 पत्र यायची, 60-70 पत्र यायची. म्हणजे आता आपण असं म्हणूया, जसं व्हॉट्सॲपवरती मेसेज नाही गेला की लोक चिडतात, किंवा आपण एकमेकाला नाही रिप्लाय दिला तर लोक तक्रार करतात. आपण एकमेकाच्या नातेसंबंधात, मित्रमित्रात चिडतो. इथे तर लोक लांब लांबनं आशेवर राहून पत्र लिहायची आणि महाराजांचं उत्तर यायचं नाही. कारण एकटे ते तप कधी करणार, ध्यान कधी करणार, स्नान कधी करणार, उपासना कधी करणार. 70-80 पत्राची महाराजांसारखे शिष्य बरोबर होते. महाराज रोज उत्तर सांगायचे, मग ते उत्तर गुरुणी महाराज लिहायचे. असे अनेक पत्र पाठवायचा व्यवहार सुरू झाला. शेवटी महाराज एक दिवशी वैतागले आणि म्हणाले, आता पत्र व्यवहार बंद करूया, हा जनसंग्रहच बंद करूया. हे पत्र व्यवहार अडल्या नडल्या लोकांना पत्राला उत्तर देणं माझा नाही यात समाधान होते. बंद करायचं सगळं, कोणाला पत्र पाठवू नका म्हणून सांगून टाका. दत्तानी पोस्ट बंद केलंय म्हणून सांगावे, असं महाराजांचं वाक्य होतं. बंद करा म्हणाले हे दरबार, बस. आता किती जणांना पत्र पाठवत बसायचं उत्तरं. शेवटी कोणी काही करत तर काहीच नाही, साधना उपासना कोणी करत नाही, वाढल्या चर्चा फक्त करत राहायचं, असं करू का, तसं करू का, आणि आम्ही आपले वेळ काढून उत्तरं द्यायची, आणि कोणी करायचं तर काहीच नाही. महाराज म्हणले, हा पत्रव्यवहार बंद करा. ब्रह्मानंद तीर्थ जे होते त्यांना कळवळ आला. ते म्हणाले, आडली नडली लोक अतिशय तळमळीने पत्र पाठवतात आणि महाराजांनी जर हा संपर्क तोडला तर लोकांचं कल्याण होईल. मग त्यांनी महाराजांना विनंती केली, महाराज आपण हा पत्रव्यवहार कृपा करून बंद करू नये. टेंबे स्वामी म्हणाले काय की माझा वेळ, म्हणाले अमूल्य वेळ त्याच्यामध्ये चालला जातो, माझी पंचायत होते म्हणाले त्याच्यामध्ये, की मला जो वेळ पाहिजे तो वेळ पुरेसा मिळत नाही. मग ह्यांनी केलं आहे, म्हणाले तुम्हाला रोज 10च पत्र आली तर, 10-12 पत्र आली तर, हा म्हणाले 10-1 पत्राचं उत्तर मी देऊ शकतो, 50-60 पत्राची उत्तर मी नाही देऊ शकत. मग ह्यांनी गुरुणी महाराजांना काय सांगितलं, ब्रह्मानंद तीर्थांनी, रोज जी 50-60 कधी 40-50 60-70 पत्र येतात ना 2-4 दिवसातनं, तुम्ही त्यांना 60-70 पत्र आलीत असं सांगूच नका. रोज मोजून 10च पत्र द्यायची, 10च पत्राची उत्तरं द्यायची. असे एक 2-4 दिवस झाल्यानंतर महाराज सुद्धा किती विनोदी होते, म्हणजे संन्यासी ते असे उग्र नव्हते. महाराजांनी विचारलं, का हो ब्रह्मानंद, रोज म्हणाले आता रोज 40-50 पत्र यायची, आज बरोबर मोजून 10च पत्र कशी काय येतात. मग महाराजांपुढे काही खोटं बोलायची प्राज्ञा नव्हती. महाराज म्हणाले, तुम्ही 10 पत्राला परवानगी दिलीत की नाही, म्हणून आम्ही रोज 10च पत्र येतात म्हणून सांगतो तुम्हाला. महाराज म्हणाले, ठीक आहे हरकत नाही. मग रोज प्रत्येकाच्या पत्राला पुन्हा उत्तर देणं हा व्यवहार सुरू झाला. लक्षात घ्या, कम्युनिकेशन गॅप टेंबे स्वामींनी कधीही उभ्या आयुष्यात ठेवली नाही. हे फार मोठं उदाहरण आहे, आपण हे शिकलं पाहिजे.
कधी कम्युनिकेशन गॅप ठेवता कामा नये, संपर्क सूत्र कधी सोडता कामा नये. जितकं पाहिजे तितकंच, तेवढंच, तसंच त्याच पद्धतीने सांगितलं पाहिजे, पण सांगितलं पाहिजे नक्की. काळाप्रमाणे माध्यमं बदललेत, पण संपर्क सूत्र सुटता कामा नये. महाराज रोज 60-70 श्लोकांना पत्रांना उत्तर द्यायची. एके दिवशी प्रकार घडला. महाराजांना एक दत्तमूर्तीची छबी पाहिजे होती आणि पटकन म्हणाले, वामन तू एक छान चित्र काढ बघू. महाराजांनी एक छान चित्र काढलं, ते पोस्ट केलं, ते रंगवलं आहे त्या कलरमध्ये, ते सगळं साधलं आणि ते सगळं चित्र काढलं. महाराजांनी त्याची स्वतः पूजा केली आहे तोपर्यंत. नंतर सांगितलं, तू जेव्हा पुण्याला जाशील तेव्हा तुझ्या देवघरात हे घेऊन जा. जे महाराजांच्या देवघरात हे त्यावेळेला काढलेलं चित्र आहे. त्यानंतर पुढे आणखीन एक चांदोदवरनं, आता नाही का, चांदोदवरतून हरिजन मंडळी, अंत्याच्या मंडळी, टेंबेस्वामी कडक जरा गोष्टी वाचाव्यात, सत्पुरुषांच्या पडताळून बघाव्यात आणि मग आपली मतं तयार करावीत. श्रोते हो, हरिजनांचा एक समूह 30-40 जणांचा पासून चांदोदवरून गरुडेश्वरी, पण त्यांनी त्यांची मर्यादा पाळली. ते म्हणाले टेंबेस्वामी त्यांच्या पायावरती नतमस्तक व्हायचे. बाकीचे म्हणाले ते सोळ्यावळत असतात, ते कडक संन्यासी आहेत. ही वार्ता, ती चालू असलेली चर्चा महाराजांच्या कानात. कसला गलबला चाललाय? म्हणाले काही हरिजन मंडळी आलेत, अंत्यज मंडळी आलेत आणि ती तुम्हाला स्पर्श करू इच्छित आहेत, तुमच्या पायावर नतमस्तक होऊ इच्छित आहेत, तुम्हाला भेटू इच्छित आहे. महाराज म्हणाले, बरं मग अडचणीचा विषय काय? नाही म्हणाले, ते असं आहे तसं आहे. महाराज म्हणाले, तुम्ही सगळे इथेच राहा, इथे सगळ्यांना मुक्तीचा अधिकार आहे, मी सर्वांचा आहे, तुम्ही कोणी ठरवायचं नाही. ते सगळ्यांना वर बसवलं आणि महाराज खाली गेले. त्यांना सांगितलं, तुम्ही जेवण करून घ्या, मी येतो दुपारनंतर खाली, माझा अन्नी काटपून. आणि ह्या सगळ्या 30-40 जणांच्या संख्येने आलेल्या हरिजन मंडळींनी आपल्या बरोबरच आणलेल्या शिदोरी होती ती खाल्ली. आर्ततेने वाट पाहत होते टेंबेस्वामी महाराज कधी येतील त्याची. महाराजांनी दुपार गावरलं आणि बाकीच्यांना पठणासाठी विष्णू सहस्रनामादी गीतादी पठणाला बसवलं आणि टेंबेस्वामी महाराज वरतून त्या नर्मदेच्या वाळा आणि इतक्या मुक्त मोकळेपणा की त्या सगळ्यांनी महाराजांच्या चरणारविंदी नतमस्तक, आपलं कपाळ प्रत्यक्ष स्पर्श स्वामींना केला. महाराजांनी त्यांचा स्पर्श स्वीकारला. त्यांच्याबरोबर 3 मोठा कार्यक्रम झाला आणि त्या सगळ्यांनी दिगंबराचा जप महाराजांच्या बरोबर केला आणि महाराजांनी त्यांना आत्मानंद दिला आणि उद्धार केला. कसला आलंय हो? सोवळ्यात नाही देव, ओवळ्यात नाही देव, मनाच्या मळ्यात हाय रे. महाराजांसारखा सत्पुरुष होणे नाही, लक्षात घ्या. कधीच नाही, कधीच होऊ शकत नाही. अशी दिव्य प्रभृती होणेच नाही, लक्षात घ्या. कधीही जातीपात, जात पातनी तनेन चीड. दत्त महाराज कसे आहेत? यवन राजनी टाळी पीड, जात पातनी तने दीड. त्यांना जातीपातीचं बंधन नसतं, पण ते आपापल्या मर्यादा मात्र पाळत असतात. आपण त्यांच्या मर्यादेत आपण जायचं नसतं, आपण आपल्या आपल्या मर्यादा सांभाळायच्या. त्यातनं नंतर महाराज जंगलात 3 दिवस गुप्त झाले, परत आले. त्याचं प्रायश्चित्त महाराजांनी घेतलं पुढे 3 दिवस. हे फार छान होतं महाराजांचं, लक्षात घ्या. स्वतःवरती त्याचं प्रायश्चित्त घ्यायचंय आणि त्यांना मात्र आनंद दिलं. आनंद देण्यासाठीच ते जन्माला आले. आनंद दिला, त्यांना परत पाठवून दिलं. 3 दिवसानंतर इकडे सगळी लोक अस्वस्थ होती, महाराज कुठे गेले, महाराज कुठे गेले. महाराज परत आले, पण महाराजांच्या त्या नर्मदेश्वराच्या मंदिरात झाडलोट करणारा एक माणूस होता, तो अंत्यज होता. एक दिवशी तो महाराजांच्या पुढे आला आणि महाराजांना म्हणाला, महाराज मी रोज आपल्या चरणाची सेवा करतो, माझ्यावर कृपादृष्टी ठेवा. महाराजांनी विचारलं, तुला काय पाहिजे? काय मागितलं असेल हो त्या अंत्यजाने? आपण अनेक जन्म जरी कुठले घेतले, उपासना करून तरी मागत नाही. ते त्याने मागितलं. तो म्हणाला, महाराज मला धर्म काया द्या आणि धर्मबुद्धी द्या. या शरीराकडनं कधी पाप होऊ देऊ नका आणि धर्माचरण करण्याची बुद्धी द्या. महाराज एवढे प्रसन्न झाले. महाराज म्हणाले, जा जरा बाहेर जा आणि पादुकाच्या आकाराचे 2 दगड घेऊन ये. त्यांनी पादुकेच्या आकाराचे 2 दगड आणले. महाराज त्याच्यावर उभे राहिले. महाराजांची भावसमाधी झाली. त्या पादुका महाराजांनी त्याला भेट म्हणून अंत्यजाला दिल्या. जात पातनी तने नचिडे. श्रोते हो, गुळोणी महाराजांना अमांश झाला, ताप जीवर चढत गेला आणि तो तापाचा तो प्रकार वाढत गेल्यानंतर रोज गुरूंच्या बरोबर नर्मदा स्नान ते करायचे. महाराज सद्गुरू शिष्याची किती काळजी घेत असतात याचं परमोच्च उदाहरण जर कुठलं असेल तर ह्या आख्यानातनं आपल्याला ऐकायला मिळायचे होते. महाराजांनी काय सांगितलं असेल? महाराज म्हणाले, वामन नदीत आंघोळीला येऊ नको, तुला ताप आलाय, तू इथे झोपून राहा, मी सांगतोय ते ऐक. गुळोणी महाराज झोपून राहायचे आणि तुम्हाला मी सांगतो नीट ऐका. फारच हृदय प्रसंग आहे, फारच हृदय प्रसंग आहे. रोज महाराजांचा आयुर्वेदाचाही अभ्यास होता. अमांश दूर करण्यासाठी आणि तो झालेला ज्वर ताप दूर करण्यासाठीचं औषध
डाळिंबाच्या रसातनं वामनराव गुळवणींना म्हणजे गुळवणी महाराजांना देण्यासाठी ते डाळिंब मागवून, ते डाळिंब सोलून, त्या डाळिंबाचा रस स्वतःच्या हाताने काढून त्याच्यामध्ये औषध मिसळून ते औषध रोज आठवणीने गुळवणी महाराजांना देण्याचं काम टेंबे स्वामी महाराज करीत होते. सद्गुरू किती दयाळू असू शकतात, सद्गुरूंचं आपल्या शिष्यावरती किती प्रेम असू शकतं श्रोते हो, ह्याची परमोच्च सीमा नाही काही मला सांगा बरं. इतकंच नव्हे तर एक दिवशी एक पर्वकाळ होता, दसरा आला आणि गुळवणी महाराज अशक्त झाले होते. ते म्हणाले, महाराज आज तरी तुमच्याबरोबर स्नान करायचा योग. महाराज म्हणाले, माझ्याबरोबर स्नान करायचं आहे. महाराज स्नान करून आले आणि दंड कमंडलूतलं पाणी घेतलं आणि स्वतःहून गुळवणी महाराजांच्या डोक्यावरती शिंपडलं. म्हणाले, झालं तुझं स्नान. झालं स्नान म्हणल्यावर गुळवणी महाराजांना एवढा अत्यानंद झाला. तो अत्यंत आनंदाचा असा ते दीड 2 महिन्याचा कालावधी गुळवणी महाराजांचा टेंबे स्वामींच्या सहवासात गेला. श्रोते हो, महाराजांनी सांगितलं, आता तू घरी जा. दरम्यानच्या काळात एक सांगायचं राहिलं, दीक्षित स्वामींनी एक श्लोकात्मक टेंबे स्वामींची स्तुती केली होती. सांगितलं की तुम्ही चित्र काढा आणि त्याच्यात ते महाराजांना अर्पण करा. आपण जे वामन निवासमध्ये किंवा आपण जे एरवी बघतो टेंबे स्वामी उभे आहेत आणि ते फुलं आहेत, गळ्यातली माळ, ते श्लोक आहेत. ते श्लोक टेंबे स्वामींच्या स्तुतीपर श्लोक दीक्षित स्वामींनी म्हणजे नृसिंह सरस्वतींनी लिहिले आणि त्याच्यावर चित्र गुळवणी महाराजांनी काढलं आणि ते त्यांना अर्पण केलं. म्हणाले, हे चित्र परत तुम्ही गुळवणी महाराजांनी सांगितलं गुळवणी महाराजांना टेंबे स्वामींनी की हे दीक्षित स्वामींना परत देऊन टाका. म्हणाले, तुमचं तुम्ही. एक दिवशी आता शेवटचा काळ जवळ आल्यानंतर महाराजांनी सांगितलं, साक्षात्कार म्हणजे काय, तर साक्षात्कार होण्यासाठी ज्ञानाच्या 7 भूमिका साधनेच्या सिद्ध व्हाव्या लागतात. पहिली पायरी शुभेच्छा. दुसऱ्याबद्दल चांगलं चिंता, शुभ इच्छा करा. दुसऱ्याचं कधीही वाईट चिंतू नका. त्याच्यावर निराळं बोलता येईल, आत्ता त्यात बोलत नाही. शुभेच्छा. दुसरं विचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थभाविनी, तुर्यग्या. हे 7 पायऱ्या पार पडल्याशिवाय साक्षात्कार होणे नाही. महाराजांनी सर्वांना मार्गदर्शन केलं आणि शके 1836चा चैत्र मास कसा उजाडला स्वामींच्या सहवासात कुणालाच कळलं नाही. चातुर्मास तर 23वा झाला, पण त्यानंतर दसरा झाला, दिवाळी झाली, दत्त जयंती झाली, हे एवढा सगळा पर्वकाळ झाला आणि चैत्र महिना आता सगळ्यांना हुरहुर लागत होती. स्वामी सांगतायत, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, प्रतिपदा, शेवटचे काही महिने आता शिल्लक. काउंटडाऊन, शेवटची ज्याला म्हणतात उलटी गिनती. आता दिवस काहीच दिवस महाराज आपले लौकिक अर्थाने हे शरीर घेऊन थांबणार आहेत. काय चमत्कार घडला श्रोते हो. जन्मजात महाराजांना अतिसाराचा त्रास होत होता, तो रोग बळावला. मग काय झालं तर प्रकृती क्षीण व्हायला लागली. दैनंदिन उपक्रम सुद्धा महाराजांच्याकडनं नीट होईनासे व्हायला लागले. गलित गात्र महाराज झाले. जो देह आ सेतू हिमाचल सतत फिरला, पायी फिरले. 2 वर्ष हिमालयात दक्षिणी ब्राह्मणाशिवाय म्हणजे दक्षिणेकडच्या मगाशी कोणीतरी प्रश्न विचारला, दक्षिणी ब्राह्मण म्हणजे काय. दक्षिणेतल्या ब्राह्मणाशिवाय अन्य उत्तरेकडच्या कुठल्याही ब्राह्मणाच्या घरचं अन्न घ्यायचं नाही. 2 वर्ष जो माणूस उपवासात राहू शकतो, काय तपश्चर्या असू शकते. त्याचं शरीर आता गलित गात्र झालं, हात असा उचलून ठेवता येईनासा झाला, क्षीण अशी प्रकृती व्हायला लागली. आणि हे सगळं वाडीला दीक्षित स्वामी होते, नृसिंह सरस्वती महाराजांचे. टेंबे स्वामींचं अतिशय प्रेम दीक्षित स्वामींच्यावरती होतं, अतिशय प्रेम होतं, अतिशय. दीक्षित स्वामींना संन्यास देताना महाराज पटकन म्हणून गेले, तुम्हाला संन्यास देणार नाही. ते रडायला लागले. महाराज झोपले तर ते रात्रभर तसेच उभे होते. शेवटी दत्तप्रभूंनी त्यांना आज्ञा केली होती वाडीत असताना, मुक्कामात असताना, की अहो तो रात्रभर उभा आहे, त्याला संन्यास दंड तुम्ही द्या. इतकं प्रेम त्यांच्यावरती होतं टेंबे स्वामींचं. तर इकडे दीक्षित स्वामी व्याकुळ होते की महाराजांना बरं नाही. मग त्यांनी वाडीच्या पुजाऱ्यांशी सल्लामसलत घेतली आणि असं ठरवलं की रोज संततधार नावाचं अनुष्ठान सुरू करायचं आणि रोज वेगवेगळी औषधं दत्तपादुकांना वाडीला दाखवायची. संततधार अनुष्ठान टेंबे स्वामींच्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून करायचं. आणि मग काही पुजारी वर्गांना मुद्दाम गरुडेश्वरला पाठवायचं. कुठे नरसोबाची वाडी, कुठे गरुडेश्वर, गुजरातचं टोक. आणि त्या काळात दळणवळणाची साधनं नसताना श्रोते हो, चेष्टा नाही आहे. आणि तो प्रसाद वाडीच्या गंध गोळे असतील, छाटी असेल, ते सगळं घेऊन पाठवायचं. त्यावेळेला वाडीचे काही ब्राह्मण तिथे पोचले आणि त्यांनी महाराजांना हा सगळा वृत्तांत सांगितला. म्हणले, तुमच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून दीक्षित स्वामींनी आम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे वाडीत दत्तचरणांना आम्ही संततधार अनुष्ठान सुरू केलं आहे, तुम्हाला प्रकृती बरी व्हावी म्हणून. महाराजांना एकीकडे असं वाटलं की किती माझा शिष्य तयारीचा आहे, पण एकीकडे त्यांनी पटकन मुखातनं शब्द काढले, ऐकण्यासारखे शब्द आहेत. महाराज म्हणाले, हे शरीर आता राहण्यासाठी नाही आहे,
हे शरीर आता कायमचं राहण्यासाठी नाही आहे. दीक्षित स्वामींना म्हणावं आता ते थांबवा. माझ्या दत्तप्रभूंना आता आणखीन त्रास देऊ नका. 7 दिवस अहोरात्र त्यांच्या पायावरती रुद्राभिषेक आणि पवमानाभिषेक करू नका. माझ्या दत्तप्रभूंना त्याच्यामुळे त्रास होतोय. हा जो आत्ता 1 महिना मी पुढचा काढलाय हा केवळ अनुष्ठानामुळे काढलाय. याच्या आधीच माझं देहसमर्पण झालं असतं. ती छाटी मात्र नृसिंह सरस्वतींच्या पादुकावरची अतिशय हृदयाला घट्ट कवटाळली. ही माझ्या नृसिंह सरस्वतींची छाटी माझ्या नरसोबाच्या वाडीतनं आली. काय आनंद टेंबे स्वामींना झाला, अत्यानंद झाला. श्रोते हो, आजूबाजूला एवढे शिष्यमंडळी 200-300 लोक, सगळ्यांचा जीव असा घाबरागुबरा की महाराज देह ठेवतायत, महाराज काहीतरी विचित्र घडतंय, महाराज आता निर्वाणाची भाषा बोलतायत, काय घडेल कसं घडेल कोणालाच काही माहीत नाही. सगळे असे साशंक भावनेत होते. महाराज सगळ्यांना सांगायचे, देह हे काळाचे, देह हा काळाचा आहे, कधी ना कधीतरी जाणार. आनंद नावाच्या संवत्सरात मी जन्माला आलो. हे आत्ता आनंद नावाचं संवत्सर चाललंय. 1 संवत्सर 60 वर्षांनी पुन्हा येतं, कारण संवत्सर ही 60 आहेत. म्हणजे टर्म बाय टर्म 1 आलं की ते परत 60 वर्षांनी येतं. माझा आनंद नावाच्या संवत्सरात जन्म झालाय. माझी समाधी सुद्धा म्हणाले आनंद नावाच्या संवत्सरातच होणार आहे. श्रोते, म्हणून आता तो आनंद संवत्सर सुरू झालाय चैत्रापासून. आता माझा देह ठेवायचा काळ जवळ आला. महाराजांनी भिक्षा सुद्धा बंद केली. किती भिक्षा घ्यायचे सांगू का? 8 म्हणजे 8च घास फक्त मोजून, 8 घास फक्त मुखात घालायचे. देह टिकवायचा आहे म्हणून, जगायचं आहे म्हणून. ते सुद्धा महाराज सत्तूचं पीठ खायचे. नर्मदा स्नानाला जाणं सुद्धा आता कठीण व्हायला लागलं. मग लोकांनी काय केलं, ती जी पर्णकुटी आत्ता जिथे समाधी मंदिर आहे त्याच्या बाजूला एक पाट मांडून द्यायचा. आणि मग लोकांना ती अपूर्व अशी संधी मिळाली की नर्मदेचं पात्रातनं पाणी आणायचं आणि टेंबे स्वामींसारख्या महाविरागी सिद्धाला स्नान घालायचं. स्नान, काय भाग्य त्या लोकांचं, त्यावेळेला राहणाऱ्या लोकांचं भाग्य किती थोर असेल कल्पना करा. महाराज खाली जाऊ शकत नव्हते पण लोक त्यांना स्नान घालीत होती. आणि इतकी प्रकृती क्षीण झाली तरी सुद्धा धर्माचरण सोडलं नाही, कर्ममार्ग सोडला नाही. लक्षात घ्या. पुढे काय घडलं, महाराजांचा देह इतका क्षीण झाला की ज्येष्ठ वद्य अष्टमी आली आणि महाराजांना कळलं की आजच्या दिवशी देह ठेवायची तिथी आली आहे. पण आतून महाराजांना वाटत होतं नाही, ज्येष्ठ वद्यातल्या अष्टमीला तिथी नाही ठेवायची. काय यमावरती सत्ता असते. त्यांनी मृत्यूदेवतेला जणू सांगितलं असेल, मला आज नाही देह ठेवायचा. ज्येष्ठ वद्य अष्टमीला महाराजांना देह ठेवायचा चालून आली होती वेळ. महाराजांनी सांगितलं, मना केलं, नाही मी ज्येष्ठ अष्टमीला नाही देह ठेवणार. काय सत्ता असू शकते सांगा बरं. मग पुढे ज्येष्ठ वद्य एकादशी आली, त्रयोदशी आली. मग सगळ्यांना एकत्र बोलावलं आणि माझ्या देहोपरांत कशा पद्धतीने कृती करायची आहे, टोपलीत माझा देह कसा ठेवा, मला नर्मदेत सोडा. अहो, जिवंतपणी लोकांना उपयोगी पडायचं, पण मेल्यानंतर त्या माशांना, मगरींना माझं शरीर उपयोगाला पडू दे. जिवंतपणी तर उपयोगाला पडू दे, पण मेल्यानंतर माझं शरीर उपयोगाला पडू दे. या हाडामासाचा उपयोग लोकांसाठी होऊ दे. हो, स्वतःसाठी तर कोणी पण जगेल जिवंतपणी, पण मेल्यानंतर सुद्धा इतरांसाठी माझं शरीर उपयोगाला पडू दे म्हणणारा हा दिव्य महात्मा होता. लक्षात ठेवा. कशी कृती करा, कशा पद्धतीने कसं काय करायचं आहे, देहोपरांत इथला ट्रस्ट कसा करायचा आहे, इथे मंदिर कसं करायचं, इथली पूजा अर्चा कशी करायची आहे, सगळं ज्येष्ठ वद्य त्रयोदशीला टेंबे स्वामींनी सगळ्यांना बसवून सांगितलं. त्याच्यानंतर ज्येष्ठ अमावस्या उजाडली. मध्ये एक पर्वकाळ आला आणि महाराज कधी सिद्धीचा वापर करत नव्हते, पण त्या दिवशी सिद्धीचा वापर केला आणि सगळे स्नानासाठी म्हणून तांब्या आणि ते घळशी आणि सगळं घेऊन आले. तोपर्यंत महाराज व्यवस्थित एकदम स्नान बिन करून बसले होते भस्माचं पट्टी. म्हणजे महाराज तुम्ही कधी खाली गेलात? म्हणाले, मी कधी सिद्धी वापरत नाही, पण आजचा योग अमृत योग होता म्हणून मी सिद्धीने खालपर्यंत गेलो, स्नान केलं नर्मदा माईचं आणि परत येऊन बसलो. मी हे करू शकतो, पण मला हे करायचं नाही आहे, कारण आता माझं शेवटचा आवरत आला आहे. अमावस्या तिथे आली आणि महाराजांनी धोंडोपंत कोपरकर म्हणून जे होते त्यांना उपदेश केला. महाराज म्हणाले, तुम्हाला जो जप दिलाय गुरुमंत्राचा तो 1200 जप रोज करीत जा. आणि उपस्थित सगळ्यांना सांगितलं की तुम्ही निष्काम जप करीत जा. जितकी मंत्राची अक्षरं तितके कोटी जप केल्यानंतर तनु धन सहज सुलभ जाया पत्नी पुत्र मृत्यू ही सगळी जी 12च्या 12 स्थानं आहेत ना, ती 12च्या 12 स्थानं शुद्ध व्हायला लागतात 1 कोटी जपानंतर. याच्यावरती क्षीण झालेल्या प्रकृतीत सुद्धा महाराजांनी तप कसं करावं, उपासना कशी करावी, त्याचं फल काय, ह्याच्यावरती अतिशय सविस्तारानं प्रवचन केलं. त्याच्यानंतर ज्येष्ठ अमावस्या आली. त्या कोपरकरांना सांगितलं की तुम्ही 1200 जप रोज करीत जा, गुरुद्वादशीची सेवा रोज करीत जा,
गुरुप्रतिपदेला सेवा करीत जा, दत्त जयंतीची सेवा गुरुचरित्राची करत जा आणि खूप ब्राह्मण भोजन अन्न संतर्पण खूप करीत जा. तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. जणू काही त्यांच्यावर कृपानुग्रहच त्या दिवशी महाराजांनी केला त्या शेवटच्या काळामध्ये श्रोते हो. मग ज्येष्ठ अमावस्या आली शके 1836 आणि वार सांगतो मी आपल्याला. तो वार होता मंगळवार. आज सुद्धा मंगळवार आहे योगायोगाने. मंगळवार होता, अमावस्या तिथी. आणि अमावस्या तिथीच्या दिवशी वाडीचे जेरे गुरुजी तिथे उपस्थित होते. त्या जेरे गुरुजींना महाराज म्हणतात की अजून प्राण ब्रह्मरंध्रापर्यंत येत नाही, टाळूपाशी प्राण अजून येत नाहीये. का दत्त महाराज मला बोलवत नाहीयेत त्यांच्या चरणारविंदी? समोर प्रकाशकर शास्त्री म्हणून होते. ते म्हणतात मी खूप तंद्री लावतोय परंतु महाराज मला बोलवत नाहीत अजून. कधी योग येईल तो? दत्त स्वरूपात विलीन कधी होईल? तळमळ तळमळ चालले. बाकीच्यांना म्हणतात महाराज तुम्ही दत्त नाम घेत राहा. सगळे आजूबाजूला गुरुदेव दत्त, कोणी दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अखंड 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 आणि अखंड जय जयकार चाललाय. महाराजांना उठून सुद्धा बसण्याची ताकद नाहीये, झोपलेले होते. आणि मग एक क्षण असा आला, महाराजांनी हळूच विचारलं ब्रह्मानंद तीर्थांना, गीता 18 अध्याय म्हणा. सगळी गीता ऐकली आपल्या कानानं. महाराजांनी सगळं गीता ऐकली आणि पटकन ब्रह्मानंद म्हणाले महाराज अमावस्या संपली बरं का, आषाढ प्रतिपदा लागली प्रतिपदा लागली, मला उठवून बसवा म्हणाले. आता महाराजांना उठवून बसवल्या गेलं. महाराज उठून बसले आणि मग मात्र काय झालं, महाराज म्हणाले लोक हो तुम्हाला माहीत नाही, पूर्वाश्रमात माझ्यावरती अभिचार प्रयोग एकानं केला होता. मी इतका वाईट प्रयोग त्यानं करणी केलेला असून सुद्धा त्याला कधी प्रतिरोध केलेला नाही. हे सगळं शरीर भोगतंय प्रारब्ध रूपाने, भोगू दे शरीर, प्रारब्ध जे ते भोगू दे. त्यावेळी त्याचा खुलासा महाराजांनी शेवटच्या क्षणाला केला या घटनेचा. आणि नंतर असं झालं, रात्रभर अहोरात्र भजन चालू होतं. आणि मग ब्रह्मानंद तीर्थांनी संपूर्ण भगवद्गीता महाराजांना ऐकवली. महाराजांना उठून बसवलं आणि दत्तमूर्तीकडे तोंड महाराजांचं केलं. महाराज ताठ बसलेले आहेत, बसवत नव्हतं पण बसलेले आहेत. आणि आता दत्त महाराजांचं ध्यान फक्त सुरू झालं, अखंड दत्तात्रेयांचं ध्यान सुरू झालं. सगळ्यांनी भावविभोर स्थितीत, सगळे श्रोते भावविभोर, सगळे त्यावेळेचे भक्त मंडळी भावविभोर झाले होते. आणि महाराजांच्या त्या मुद्रेकडे पाहत होते. श्रोते हो, दत्तमूर्तीकडे फक्त आणि फक्त त्राटक विधी म्हणतात तो महाराज नजर रोखून फक्त दत्तात्रेयांकडे पाहत होते. आणि तो दिवस उजाडला, ती वेळ उजाडली. श्रोते हो, आषाढ प्रतिपदेचा दिवस आला. आणि आषाढ प्रतिपदा उजाडल्यानंतर त्राटक करीत असलेले महाराज दीर्घ श्वास घेतला आणि जोरात प्रणवोच्चार केला. आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 त्रिवार प्रणवोच्चार करून महाराज दत्त स्वरूपात कायमस्वरूपी विलीन झाले. ब्रह्मरंध्रामध्ये आपला प्राण आणला आणि तिथून जे प्राणोत्क्रमण झालं ते दत्त स्वरूपातच विलीन झाले. सगळे जोरात टाहू फोडतायत महाराज महाराज महाराज. आता कशाला बोलायला शिल्लक आहे. महाराजांचं प्राणोत्क्रमण झालं होतं. लौकिक अर्थानं महाराजांची महासमाधी झाली होती. तो दिवस होता श्रोते हो, आपल्याला सांगतो 23 जून 1914. आज आहे 22 जून 2020. पण 23 जून 1914 साली महाराज लौकिक अर्थानं आपल्याला सोडून गेले. मग त्यांनी घालून दिलेल्या पद्धतीप्रमाणे सगळं काही जसंच्या तसं सगळं केलं गेलं. आणि त्यांचा देहाचं विसर्जन झाल्यानंतर आज जिथे आपण समाधी मंदिर पाहतो तिथे महाराजांचं, जिथे महाराज राहत असत तिथे महाराजांचं समाधी मंदिर केलं गेलं. आजही बडोद्यापासून त्या पंचक्रोशीतील लोक श्रद्धेनं जातात, उत्सव करतात. महाराष्ट्राबाहेर देशाविदेशातून लोक गरुडेश्वरी जातात. ते महान तीर्थक्षेत्र झालं. गरुडेश्वर धन्य धन्य तीर्थ झाले, ते वासुदेव महाराज राहिले. महाराजांनी काय काय नाही केलं. 1889 साली महाराजांनी माणगावला द्विसहस्री गुरुचरित्र संस्कृतात लिहिलं. 1892ला ब्रह्मावर्तात दत्तपुराण लिहिलं. 1893ला हरिद्वारात गंगास्तुतीचे 5 श्लोक लिहिले. 1896ला महाराजांनी नेमावरला नर्मदा स्तुती आणि नर्मदा लहरी लिहिली.
1897ला महाराजांनी पेटलाच्या चातुर्मासात दत्त लीलामृताब्दी सार लिहिलं. 1898ला तिलकवाड्यामध्ये कूर्म पुराण आणि रेवाखंड प्राकृतात केलं. 1898ला महाराज वरकाळ या गावी असताना अत्री आश्रमामध्ये महाराजांनी अनसुया स्तोत्राची निर्मिती केली. 1899ला गिरनारची वारी करून आल्यानंतर प्रभासपट्टण क्षेत्रात महाराजांनंतर द्विसहस्रीच्या टीकेचा पहिला भाग महाराजांनी लिहिला. 1899ला द्वारकेमध्ये द्विसहस्री टीकेचा दुसरा उत्तरार्ध भाग महाराजांनी लिहिला. 1899ला सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये महाराजांनी सिद्ध सरस्वतीची स्तुती केली. 1899 नंतर 1900 साली महाराजांनी चिखलद्याच्या चातुर्मासात असताना माघ महात्म्य नावाचा ग्रंथ लिहिला. 1900 सालात मंडलेश्वरला नृसिंह वाटिका अष्टक, वेदस्तुती, ब्रह्मस्तुती इत्यादी लिहिली. 1901 साली महत्पूर या चातुर्मासात असताना दत्त महात्म्य स्त्रियांना वाचायला मिळावं, पुरुषांना वाचायला मिळावं म्हणून ते लिहिलं. 1901 साली आलोट नावाच्या गावात अनादिकल्पेश्वर नावाच्या स्तोत्राची निर्मिती केली. त्यानंतर 1902 साली ब्रह्मावर्ताला समश्लोकी गुरुचरित्र लिहिलं. त्याच्यानंतर 1903 साली ब्रह्मावर्तातच वासुदेव लघुमनन सार लिहिलं. 1904 साली सप्तशती गुरुचरित्र सार महाराजांनी त्या ठिकाणी लिहिलं. त्याच्यानंतर सप्तशती झाली. 1904 साली गाणगापूर या वाटेतल्या रस्त्यात कृष्णालहरी कृष्णागाठी लिहिली. त्याच्यानंतर महाराजांनी गाणगापूरला गुरुस्तुती लिहिली, जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा, जो नित्य आहे उदित परमात्मा. याच्यानंतर महाराजांनी नरसीच्या चातुर्मासात दत्तचंपू आणि त्याच्यानंतर करुणात्रिपदी ही दोन मोठी उपलब्धी दत्तभक्तांना उपलब्ध करून दिली. मग मलिकवाड नावाच्या गावात शतश्लोकी टेंबेस्वामींनी लिहिली 1907 साली. 1907 सालीच बडवाहला साकारता तारकसा इत्यादी जी स्तोत्राची गुंफण आहेत ते महाराजांनी त्या ठिकाणी लिहिली. त्याच्यानंतर 1907 साली हम्पी कर्नाटकात महाराज गेले तेव्हा कुमार शिक्षा म्हणून ग्रंथ लिहिला. 1907 साली तंजावरच्या चातुर्मासात असताना समश्लोकी जे लिहिली होती त्याची चूर्णिका त्या ठिकाणी लिहिली. आणि त्याच्यानंतर कृष्णालहरीवरती टीका लिहिली, कारण कृष्णालहरी समजून घेण्यासाठी निराळी टीका लिहिली, ती तंजावरच्या चातुर्मासात केली. मुक्त्यालाला 1908 साली महाराज आले, त्यावेळेला युवा शिक्षा, वृद्ध शिक्षा, स्त्री शिक्षा असे त्रिशिक्षा वर्ग लिहिले. गोदावरी नदीची स्तुती लिहिली. त्याच्यानंतर पौनीच्या चातुर्मासात वैनगंगा स्तुती लिहिली. त्याच्यानंतर हावनूरच्या, माझा सांगताना सुद्धा ऊर भरून येतोय, श्वास रोखतोय, पण महाराजांची लिखाणाची संख्या कमी होत नाहीये, स्तोत्राची आणि साहित्याची. त्यानंतर तुंगभद्रा स्तुती हावनूरच्या चातुर्मासात लिहिली. त्रिपुरांतकेश्वराचं स्तुती महाराजांनी त्या ठिकाणी लिहिली. गुर्ल होसूर नावाच्या कर्नाटकात खाली गेल्यानंतर भूत प्रेत पिशाच्छाद्या यस्य स्मरण मात्रतः दूरादेव पलायन्ते दत्तात्रेयं नमामितम हे स्तोत्र महाराजांनी त्या ठिकाणी गुर्ल होसूर लिहिलं. गोकर्णाला आल्यानंतर महाबळेश्वराची स्तुती लिहिली, शिवस्तुती लिहिली. कुरवपूरला घोरात कुष्ठद्रोण स्तोत्राची निर्मिती झाली. मग गरुडेश्वरला महाराजांनी शेवटच्या काळात गुळवणी महाराज सेवा करून गेल्यानंतर आत्मानात्म विचार आणि चित्त सद्बोधन नक्षत्रमाला असे दिव्य ग्रंथ शेवटच्या काळात महाराजांनी रचले. आता हे फक्त मी सालाप्रमाणे लिहिलं सांगितलं. याच्या व्यतिरिक्त लिहिलेल्या प्रत्येक देवदेवतांची स्तोत्र वेगळी, प्रत्येक देवदेवतांवर लिहिलेले अभंग वेगळे, प्रत्येक देवदेवतांची स्तुती वेगळी, प्रत्येक भारतात फिरलेल्या प्रत्येक नद्यांची, तीर्थांची लिहिलेली स्तोत्र, त्यांच्यावर लिहिलेले अभंग, कवन, पंचपदी हे सगळं अद्भुत असं लिहिलं. आणि या सगळ्याचा संग्रह गुळवणी महाराजांनी केला आणि तो प्रकाशित केला, म्हणून तुम्हाला आम्हाला आज मिळतोय, तो ठेवा वाचायला मिळतो, ऐकायला मिळतोय. एवढंच सांगतो आपल्याला, योगींद्र जो तनय अत्रि महामुनींचा, श्रीपादराज पहिला अवतार साचा, जो हो पुनश्च यतिसिंह नृसिंहदेव, तो हाच दत्त भगवान गुरु वासुदेव. ते दत्तच, ते दत्त महाराजच हे करू शकतात. खरं बोलण्यासारखं पुष्कळ आहे. समकालीन संत टेंबेस्वामींचे सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज आहेत, गजानन महाराज आहेत. गजानन महाराजांची टेंबेस्वामींची भेट झाली आहे. चातुर्मासातल्या आणि मधल्या प्रवासाच्या गोष्टी बोलीन तर पुष्कळ वेळ जाईल. मी फक्त त्यांचे 23 चातुर्मास आपल्याला सांगितले आणि चातुर्मासातल्या शेवटच्या चातुर्मासातल्या गमती जमती आणि शेवटच्या भागातल्या काही गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या. एवढंच सांगतो, आज या महापुरुषानं देह ठेवल्याला 106 वर्ष झाली. ही 106वी पुण्यतिथी आहे महाराजांची. आपण हे चरित्र का सांगितलं हे या निमित्ताने याच्यावर राहील, यूट्यूबवरती राहील आणि अनेक लोकांपर्यंत आपण हे पोचवा. यांचं दिव्यत्व कळू द्या की आपण ज्यांचं चरित्र गातो, जे ऐकतो, ते महाराज कोण होते, महाराजांचा अधिकार काय होता, त्या महाराजांचा दत्त महाराजांच्या विषयीचा भाव काय होता. तो भाव, ते सगळं मनात घेतल्यानंतर फक्त एकच लक्षात येतं, तव नामाच्या जय घोषाने लाभे आत्मानंद. शब्द आहे का?
तव नामाच्या जय घोषाने लाभे आत्मानंद सद्गुरु वासुदेवानंद श्री गुरु वासुदेवानंद धन्य जाहले श्री टेंबे कुळ माणगाव हे अतिपुण्यस्थळ जिथे जन्मुनी पसरलास तू आपुला कीर्ती सुगंध सद्गुरु वासुदेवानंद श्री गुरु वासुदेवानंद मानव देही जणू परमेश्वर मानव देही जणू परमेश्वर अवतरलासी या भूमीवर अवतरलासी या भूमीवर भक्तांच्या हृदयात रुजविला भक्तांच्या हृदयात रुजविला आत्मोन्नतीचा कंद सद्गुरु वासुदेवानंद श्री गुरु वासुदेवानंद. पुढे वर्णन करतात, तुझे आचरण दिव्य तपोबल तुझे आचरण दिव्य तपोबल त्यागी जीवन चरित्र उज्ज्वल त्यागी जीवन चरित्र उज्ज्वल स्मरणी पडता जगमायेचे स्मरणी पडता जगमायेचे तुटोनी जाती बंध सद्गुरु वासुदेवानंद श्री गुरु वासुदेवानंद सद्गुरु वासुदेवानंद श्री गुरु वासुदेवानंद. साहित्याची करुणी सेवा, आत्ता जेवढे ग्रंथ सांगितले कमीच आहेत. साहित्याची करुणी सेवा का उद्धरण्यास्तव मानव जीवा उद्धरण्यास्तव मानव जीवा प्रदान केला निज ग्रंथातून प्रदान केला निज ग्रंथातून आध्यात्मिक मकरंद सद्गुरु वासुदेवानंद श्री गुरु वासुदेवानंद. सुबोध त्यातील अमृत वचने जागृत करीती आत्मलोचने जागृत करीती आत्मलोचने पढता पढता ज्ञानी जाहले पढता पढता ज्ञानी जाहले कितीक तरी मतिमंद सद्गुरु वासुदेवानंद श्री गुरु वासुदेवानंद. आता काय प्रार्थना करायची त्यांच्या पुण्यतिथीला? नामस्मरणी चित्त जडावे नामस्मरणी चित्त जडावे जीवाशिवाचे ऐक्य घडावे जीवा शिवाचे ऐक्य घडावे सहज सुटावा संसारातील सहज सुटावा संसारातील आसक्तीचा छंद सद्गुरु वासुदेवानंद श्री गुरु वासुदेवानंद. आता महाराजांचं शेवटचं कडवं जे मी योगी पिक्चर मध्ये गायलं होतं, भाव वेगळा सांगतो. मी
अज्ञानी अनाथ म्हणूनी, मी अज्ञानी अनाथ म्हणूनी, हीच प्रार्थना करीतो चरणी, कृपा ओघतव माझ्यावरचा, कधी न व्हावा बंद. सद्गुरु वासुदेवानंद, श्री गुरु वासुदेवानंद. तव नामाच्या जय घोषाने लाभे आत्मानंद. सद्गुरु वासुदेवानंद, सद्गुरु वासुदेवानंद, वासुदेवानंद, वासुदेवानंद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सलग 2.5 तास आपलं हे सेशन चालू आहे आणि 400-450च्या संख्येने आपण उपस्थित आहात. हेच टेंबे स्वामींच्या चरणावरती आपल्या असलेली भक्ती, श्रोतावत्याची आपली भक्ती महाराजांच्या प्रतीची दर्शवते. माझं अंतःकरण पुन्हा एकदा आपल्या या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल भरून आलेलं आहे. आपण 21 दिवस एकमेकांना भेटलो नाही, परंतु आपलं निश्चित समाधान 3 तासाच्या या कथेनं झालं असेल. काहीतरी इकड तिकडच्या गप्पा मारण्यापेक्षा आपल्याला दत्त महाराजांविषयीचं प्रेम, टेंबे स्वामी महाराजांच्या विषयीचं प्रेम निश्चितपणानं वृद्धिंगत झालं असेल असं मी निश्चितपणे समजतो. जे काही आपल्याला चांगल्यात चांगलं वाटलं असेल, जे आवडलं असेल ते हृदयात घट्ट करा. टेंबे स्वामींच्या चरणांवरची भक्ती दृढ करूया सगळे मिळून आणि महाराजांच्याच चरणारविंदी प्रार्थना करूया की महाराज, हे जे कोरोनासारखं संकट आलंय, तुम्ही देहानं गेलेलं असलात तरी आमच्याबरोबर आहात. आम्ही आर्ततेनं आपली प्रार्थना करतो की हे संकट शीघ्रातिशीघ्र दूर होऊ द्या. शारीरिक, मानसिक, भौतिक, भावनिक ज्या ज्या समस्या निर्माण झाल्यात या कोरोनाच्या व्याधीमुळे, ती एक परीक्षा आहे विश्वाची. त्या परीक्षेत कष्ट येता धृती व्हावी, आम्हाला धैर्य द्या. तुमच्याच भाषेत दत्तगुरूंना केलेली प्रार्थना करायची असेल तर धर्मे प्रीतिम सन्मतीन देवभक्तिम सत्संगाप्तीन देही भुक्तींच मुक्तिम. आणि भावात सक्तींच्या अखिलानंद मूर्ते, घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. अशी नम्र प्रामाणिक प्रार्थना दत्तचरणी करतो. आपल्या सगळ्यांचे भाव तेच असतील अशी मी धारणा माझी पक्की आहे. सलग आपण सगळ्यांनी इतका वेळ श्रवण केलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या चरणारविंदी दत्तस्वरूप आपल्या सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी मनोभावे वंदन करतो. आणि लवकरच जे जे वाटप दत्त संप्रदायात दत्तकृपेमुळे गरजवंतांपर्यंत झालंय, साथीदार कीर्तनकारांपर्यंत, त्याचा तपशीलवार जमा किती झाले, 500 देणारे किती होते, 1000 देणारे किती होते, 20,000 देणारे किती होते, 10,000 देणारे किती होते, 100 रुपये देणारे किती होते, या सगळ्याच्या एंट्रीज पासबुकमध्ये आहेत आणि पाठवले त्याच्यासुद्धा एंट्रीज पासबुकात आहेत. त्या पद्धतीने आपल्याला पूर्ण डेटा स्वच्छ निर्मळ स्वच्छपणे आपल्यापुढे फेसबुक पेजवर मांडण्यात येईल. त्या सगळ्या गरजवंतांचे आशीर्वाद आपल्या सगळ्या श्रोतृवृंदांच्या, मला अभिमान आहे या गोष्टीचा की आपण सर्वांनी आपल्या कष्टाचा पैनपै त्यात दिला. तितक्याच प्रामाणिकपणे आम्ही 17 दिवस त्याच्यावर 12 दिवस काम करून ते प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. आणि 5,11,000 ही संख्या साधी नाही आहे श्रोते हो. एक कीर्तनकार एका खेड्यागावात बसून लोकांना आवाहन करतो आणि आपण ते मोकळ्या मनाने ते देत आहे आणि त्या इतक्या 250 लोकांपर्यंत आपण ते पोचवू शकलो. ही सगळी दत्त महाराजांची आणि टेंबे स्वामींची कृपा आहे, भगवती गंगेची कृपा आहे असं मी समजतो. आपल्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा. आपण या उपक्रमात सहभागी झालात त्याबद्दल शुभेच्छा. आणि मध्ये आधी केव्हा वेळ मिळेल तेव्हा भेटत राहू. तर आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.
आपण सगळे सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असू नये. सर्वत्रांच्या कल्याणाची प्रार्थना करतो, कामना करतो. सर्वांना पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. जे चांगलं वाटलं ते गुरुकृपेचं, जे उणं काही संदर्भ इकडे तिकडे झाला असेल तर मोठ्या मनाने मला माफ करा. परंतु तळमळ त्यामागचं जे बोलायचं होतं ते आपल्यापर्यंत पोचवलं. आपण टेंबे स्वामींच्या चरणाचं स्मरण करून वाणीला विराम देऊया. झालेली सेवा अत्रिपुत्र दत्तात्रयांच्या चरणी आणि दत्तस्वरूप तुम्हा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. कायेन मनसा वापी यद् यत् कर्म शुभाशुभं करोम्यत्र करिष्यामि तदतु त्वत्समर्पितं. दत्तनामैव नामैव नामैव मम जीवनं. कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त. शुभरात्री. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.